सब्जेक्ट आधारित आपण वेबिनार घेत गेलो. मध्ये कुठल्या चरित्र असू दे किंवा कोणाबद्दल माहिती असू दे किंवा एखाद्या अभ्यासपर असू दे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे वेबिनार्स आपण घेत गेलो होतो. तर आजचं देखील वेबिनार जे आहे ते म्हणजे टेन्शन, स्ट्रेस. हे टेन्शन म्हणजे काय रे भाऊ, हे ऑफिशियली नाव आपलं आहे. स्ट्रेस, टेन्शन आणि सध्याच्या युगामध्ये हे इतकं ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी ताण नव्हता असं नव्हतं, पण आत्ता जो आहे हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आपण म्हणू शकतो. कारण की कमर्शियलायझेशन, मार्केटिंग आणि जे काही ग्लोबलायझेशन सगळं झालंय त्याच्यामध्ये बघता अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत वेगवेगळे ताण लोकांना किंवा स्ट्रेस येत असतात. रिसेंटलीच काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूत अर्थात तो सेलिब्रिटी होता म्हणून कदाचित लोकांपर्यंत ते खूप पटकन पोहोचलं, पण अशा स्वरूपाच्या आत्महत्या सतत होत असतात. आणि मला वाटतं आजच्याच पेपरमध्ये सांगितलं की स्ट्रेस आणि डिप्रेशन सध्याच्या काळात खूप वाढलंय. तर याच गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्याकडे चंद्रशेखर नेने सर आले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नेने साहेबांचं मी जस्ट इंट्रोडक्शन देतो आणि आपण बरोबर 7:01 झाले, आपण 2च मिनिटात सुरू करणार आहोत. सरांबरोबर एक इंट्रोडक्शन द्यायची म्हणजे वटनिया एअरवेज, किंगफिशर एअरवेज, केनियन एअरवेज यात ते चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. याशिवाय इंडिया टाटा टेलिकॉममध्ये आणि आयडियामध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट IT म्हणून त्यांना अनुभव आहे. भारतात पहिल्यांदा म्हणजे आपण जे तिकीट म्हणतो, एअरलाईन्स आपण जे काढतो ते आणण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. आणि त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण हे प्रीपेड मोबाईल कार्ड वापरत असतील, तर हा प्रीपेड मोबाईल कार्ड भारतात पहिल्यांदा आणण्याचं सिस्टीम आहे. हे मोठं कार्य सरांनी केलं होतं. त्यांनी म्हणजे मुळामध्ये हे प्रीपेड कार्ड आणलं होतं. याशिवाय इतिहास, राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये त्यांना विशेष विषय असल्याने त्यांच्यात खूप असा खोलवर असा अभ्यास आहे. विविध देशांमध्ये ते याच विषयांवरती आधारित व्याख्यान देत असतात. याशिवाय रुईया कॉलेज, साठे कॉलेज येथील मीडियाच्या विद्यार्थ्यांना आणि VJTI हे इंजिनिअरिंगचे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांना देखील ते शिकवतात. त्यांची अनेक लेख विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकात, वर्तमानपत्रात नेहमी छापून येत असतात. याशिवाय 2018 साली त्यांनी LLB देखील कम्प्लीट केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहेत. स्ट्रेस रिलीफसाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप देखील घेतात. स्पेशली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ते वर्कशॉप देखील घेतात. तर अशा तरुण माणसांना, व्यक्ती आहेत त्यांना मी स्वागत करतो. आणि मी आता पुढचं जास्त वेळ न लवरता बरोबर 7:02 झालेले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे आपण बरोबर 7ला सुरुवात करणार होतो, केलेली आहे. त्याप्रमाणे पुढचं सेशन सरांना मी विनंती करतो की त्यांनी सुरू करावे. एकच फक्त सांगायचं गोष्ट फक्त एक राहिली होती की आजचं सेशन आहे हा भाग 1 असणार आहे. अशा स्वरूपाचा भाग 2 आपण सरांच्याच माध्यमातून रविवारी घेणार आहोत. तर त्याचं मी किती वाजता असेल लेक्चरच्या शेवटी मी सांगेलच. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सेशनच्या दरम्यान प्रश्न असतील, कोणतेही म्हणजे अगदी पर्सनल लेवलचे जरी असतील, नाव डिस्क्लोज न करता ते सरांना इथं आपण विचारू शकतो. तर उजव्याकडच्या चॅटबॉक्समध्ये किंवा पर्सनली मला तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेशन 25 ते 30 मिनिटं झाल्यावरती तुम्हाला उजव्याकडच्या चॅटबॉक्समध्ये एक लिंक पाठवण्यात येईल. त्यावर तुमचा अभिप्राय कळवावा आणि अभिप्राय कळवल्यास तुम्हाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट जे आहे ते आपल्या ईमेलवरती येईल. धन्यवाद सर. सॉरी मध्ये इंटरप्ट केलं तुम्हाला. आपण सुरू करू शकतो. नमस्कार, सुस्वागतम. काही दिवसांपूर्वी जेव्हा माझं आणि थोरस सरांचं बोलणं झालं तेव्हा माझं असं लक्षात आलं की याच्या पूर्वी स्ट्रेस नव्हता अशातली गोष्ट नाही. पण करोना नावाचा जो नवीन स्ट्रेस देणारा एक प्रकार सुरू झाला त्यानंतर स्ट्रेसची लेवल वाढली आणि गेले 2 ते 3 महिने आपण सगळेच घरात एकतऱ्हेने दाबले गेलेले आहोत. त्यामुळेही स्ट्रेसची लेवल वाढली. हे जे प्रेझेंटेशन आपण बघतोय त्याचं मूळ प्रेझेंटेशन मी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी कुवेत इथे केलं होतं. नंतर मुंबईत रोटरी क्लब्समध्ये मी हे प्रेझेंटेशन केलं होतं. खरं म्हणजे हे प्रेझेंटेशन 2-2.25 तासाचं असतं, परंतु आपल्याकडे जी लिमिट आहे त्यामुळे मग मी थोडं सरांना विनंती केली की आपण हे 2 भागात करूया. तर एखादी गोष्ट जर आपल्याला प्रॉब्लेम म्हणून समोर येत असली आणि तो प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवायचा असला तर त्याकरता आपल्याला तो प्रॉब्लेम नेमका आहे काय याचं ज्ञान होणं आवश्यक असतं. ते ज्ञान झालं की मग तो कसा सोडवता येईल त्याकरता आपल्याला वेगळ्या वेगळ्या व्यूहरचना किंवा ज्याला स्ट्रॅटेजीज म्हणतात ते करता येतं. तर ते ज्ञान करून घेण्याचं काम आपण या पहिल्या सेशनमध्ये करू. थोड्याफार त्याच्या स्ट्रॅटेजीजबद्दलही मी बोलेन, पण मुख्यत्वे करून स्ट्रेस आला, टेन्शन आलं की त्यानंतर काय करावं या संबंधामध्ये अधिक विचार विनिमय आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.
त्याच्यात दोन कारण आहेत. एक तर तो भाग जरा मोठा आहे आणि दुसरं म्हणजे मला तुमच्याकडनं जे इनपुट्स येतील त्यामध्ये मग मी काही आणि विशिष्ट गोष्टींवरती भर द्यायला पाहिजे का ते देखील मला कळेल. चला तर आपण सुरू करूया. अनेक वर्षापूर्वी सामना नावाचा एक सिनेमा आला होता आणि त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गाणं होतं, या टोपी खाली दडलंय काय. ते गाणं माझ्या मनात गुणगुणत असताना माझ्या डोक्यामध्ये या प्रेझेंटेशनचं शीर्षक आलं. मी जे दुसरं आधीचं शीर्षक दिलंय ते आपल्या प्रोग्रामचं शीर्षक आहे. या प्रेझेंटेशनचं शीर्षक आहे, या टेन्शन खाली दडलंय काय. सगळेजण आपल्याला दिसतात, विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांचे पालक असतात किंवा कॉर्पोरेटमध्ये तर कितीतरी ठिकाणी मला हा प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न म्हणण्यापेक्षा स्वतः कोणालाही विचारलं काय कसं चाललंय. आतापर्यंत 90% ते 99% लोकांपैकी कोणीही मला असं म्हणलं नाही की मस्त चाललंय, अगदी धमाल चालली आहे, असं उत्तर येत नाही. साधारण उत्तर येतं, हा चाललंय, चलता आहे, बरं चाललंय, नाही हे काही खरं नाही, आपलं काही खरं नाही, भयंकर टेन्शन आहे. त्या सगळ्याचा शेवट भयंकर टेन्शन आहे या शब्दांनी होतो. तर मी असा विचार केला की आपण या टेन्शन खाली दडलंय काय याचा पहिल्यांदा थोडासा शोध घेऊया. तर चला आपण या शोधाला निघूया. ते टेन्शन म्हणजे काय रे भाऊ. तुम्ही व्हायलिन बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, काही लोकांनी वाजवलं सुद्धा असेल, काही लोकांना व्हायलिन बद्दल थोडी माहिती असेल. बेसिकली व्हायलिनच्या ज्या 4 तारा दिसत आहेत ना, त्या तारा आणि त्याच्या खाली अनेक ज्याला रेझोनन्स स्ट्रिंग म्हणतात अशा अधिक तारा त्या एका विशिष्ट ताणामध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या ताणामध्ये ठेवलेल्या तारेवरती जेव्हा त्याचा बो किंवा वाजवण्याचा जो व्हायलिनिस्टच्या हातात असतो तो जेव्हा फिरतो तेव्हा त्यातून मधुर ध्वनी येतो. पण दरवेळेला मधुर ध्वनी येत नाही बरं का. या ताणाची एक गंमत आहे. हा ताण जर खूप सैल असला तर त्यातनं मधुर ध्वनी न येता नुसतं क्या 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 असा आवाज येतो आणि त्यांनी लोकांचे कान पिकतात आणि मग लोकांना खरोखरच त्यांनी टेन्शन येतं. त्याहून जास्त टेन्शन वाजवणाऱ्याला येतं की मी वाजवायला आलो काय आणि हा आवाज काय निघतोय. मग कधी कधी काय होतं की नवशिका वाजवणारा असला तर तो त्या तारा टाईट करायला बसतो. टाईट करत करत त्या जर जास्त टाईट झाल्या तर मात्र आवाजाच्या ऐवजी एकच तबल्याची थाप यावी तसा कट्ट आवाज येतो आणि ते तार तुटते. टेन्शन म्हणजे नेमकं हेच आहे. टेन्शनचं असं असतं की ते जर योग्य प्रमाणामध्ये मानवी मनाला टेन्शन असलं, टेन्शन म्हणजे ताण, तणाव, स्ट्रेस, त्याला मराठीचे शब्द अनेक आहेत, पण सध्या आपल्या सगळ्यांना टेन्शन हा शब्द मराठी इतकाच, जसा फोटो आपण मराठी शब्दच मानतो तसा टेन्शनही दुर्दैवाने आपला मराठी शब्दच झालेला आहे. तर हे टेन्शन जे असतं ते जर योग्य प्रमाणात नसलं, अगदी टेन्शन कोणाला नसलं तर ते पैजेवर सांगतो त्या गृहस्थाकडनं काही कामच होणार नाही. कारण आपण सगळी जी कामं करतो ना, आपण जी काही कृती करतो ती सगळी टेन्शनमुळेच करतो. अगदी आपण हातामध्ये एक वजन उचललेलं असलं तरी आपले स्नायू टेन्स झाले असतात, त्यामुळे ते वजन उचललं गेलेलं असतं. परंतु ते वजन जर आपण 100 किलो उचलायला गेलो तर आपले टेन्स होतानाचे जे स्नायू आहेत ते या व्हायलिनच्या तारांसारखे कटकन तुटतील आणि वजन आणि आपण दोघंही खाली पडू. त्यामुळे योग्य प्रमाणात टेन्शन हे कुठल्याही व्यक्तीला काम करण्याला उद्युक्त करतं, जीवन जगण्याला उद्युक्त करतं, जीवनाचा सगळ्या अंगाने उपभोग घ्यायला उद्युक्त करतं आणि अगदी शून्य टेन्शन असलं तर त्याचा दगड होतो, त्याच्याकडनं पुढे काहीच घडत नाही. त्यामुळे योग्य अमाऊंटमध्ये टेन्शन असणं, योग्य प्रमाणामध्ये टेन्शन असणं हे एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आता हे टेन्शन म्हणजे काय असतं, इथे मी इंग्रजी डेफिनेशन दिली आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना इंग्रजी डेफिनेशन येतेही, पण तरी मी ती मराठीत सांगायचा प्रयत्न करीन की टेन्शन हे आपल्यावरती जो काही प्रेशर्स बाहेरनं येतात त्याला आपण केलेली रिॲक्शन असते आणि जेव्हा आपली काळजी ही सहन करण्याच्या पलीकडे जाते तेव्हा ती रिॲक्शन थोडीशी व्हायलंट प्रकारची होते आणि ही रिॲक्शन फक्त आतापर्यंत मगाशी वजनाचं जे सांगितलं ना ते लाक्षार्थाने जर घ्यायचं झालं तर वजन हे आपल्या मनावर सुद्धा असतं. मनावरती जेव्हा वजन येतं तेव्हा ताण मनावर येतो, शरीरावर वजन येतं तेव्हा ताण शरीरावर येतो. पण शरीर आणि मन हे एकाच गोष्टीची दोन बाजू असल्यामुळे, एकाच व्यक्तिमत्वाच्या दोन बाजू असल्यामुळे एकाचा दुसऱ्यावर परिणाम सुद्धा होतो आणि ह्या दोन्ही बाजूनी परिणाम होतो. जर आपला स्नायू अतिशय टेन्स झाले तर आपलं मन बिघडतं, पेन सुरू होतं, दुःख येतं आणि आपण टेन्शनमध्ये जातो, मानसिक टेन्शनमध्ये. फार मानसिक टेन्शन असलं की बहुतेक लोकांना हेडॅक, अर्धशिशी अशा तऱ्हेचे होतात गोष्टी, ते आपण पुढे बघणारच.
प्राप्त होत. आणि वरती मी एक श्लोक लिहिला, सीदंती मम गात्राणी. गीतेमध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा अर्जुन म्हणतो की मला काही लढायचं नाही, हे सगळे माझे काका आणि मामाचे लोक आहेत, यांना मी कसं मारू, तर माझ्याच्यानी काही आता लढवत नाही, माझं ऍक्च्युली स्नायूमधलं बळच गेलंय. त्याला तो सीदंती मम गात्राणी, म्हणजे माझी गात्र ही सगळी निष्क्रिय होत चाललेली आहे. आणि आता मी काय करू, अशा भूमिकेत तो श्रीकृष्णाकडे जातो. इनफॅक्ट त्या श्लोकामधली जी लक्षणं आहेत ना, ती एक्झॅक्टली टेन्शन झालेल्या रुग्णाची लक्षणं आहेत. आणि कृष्ण तिथे सायकोलॉजिस्टच्या रूपामध्ये आहे. हा सीदंती मम गात्राणी म्हणून कृष्णापुढे अर्जुन उभा आहे. आणि मग एकदा हे टेन्शन आपल्या अंगामध्ये भिनलं की मग काय काय जे प्रकार होतात त्याच्यातला एक म्हणजे आपल्याला भयंकर राग येतो. आणि हा डोनाल्ड डकने मुद्दाम काढलाय, कारण डोनाल्ड डकच्या अनेक कार्टूनमध्ये डोनाल्ड डक हा अतिशय टेन्स होऊन आय हेट यू आणि हे सगळं तोडायला निघतो. आणि मग आपल्याला शरीर आणि मन या दोन्हीकडे असं आपल्याला वाटायला लागतं की हे मी कसं याच्यातनं बाहेर पडू. आणि एक गंमत तुम्हाला सांगतो, टेन्शन ही एक नैसर्गिक अवस्था आहे, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. त्यामुळे जसं आपण करोनाचा नाश करायचा म्हणतो ना, तसा टेन्शनचा आपल्याला नाश नाही करायचा. आपल्याला टेन्शन आपल्या बरोबर वागवायचे आणि टेन्शनचा आपल्या प्रगतीकरता उपयोग करून घ्यायचा आहे. हे कसं झालं तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलंय नैसर्गिक होतं. साधारणपणे मनुष्य जेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण त्याची विकसित झाली नव्हती, प्राणी रूपामध्ये होता, तेव्हा समोर आलेल्या धोक्याला तोंड देण्याचे त्याच्याकडे दोन मार्ग होते. त्याला इंग्रजीमध्ये फाईट और फ्लाईट असं म्हणतात. म्हणजे एक म्हणजे समोर समजा जंगलामध्ये फिरणारा माणूस आहे आणि समोर एकदम साप किंवा नाग फणा काढून उभा राहिला, किंवा असं धरू की एखादा लहान चित्ता किंवा बिबट्या त्याच्या समोर आला. दोन गोष्टी करता येतात, की त्याच्याशी लढाई करून त्याला पळवता येतं किंवा पाठीला पाय लावून पळून जाता येतं. जर तुम्ही चित्ता समोर आला तर तुम्ही पळणार नाही, तर चित्ता तुमच्यापेक्षा जास्ती जोराने पळतो. पण साप वगैरे आला तर कदाचित तुम्ही त्याला ठेचायला बघाल, पळायला बघणार नाही. त्याला सायकोलॉजीमध्ये फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. म्हणजे लढणं किंवा पळणं ही आपली प्रतिक्रिया, या दोनपैकी एक प्रतिक्रिया आपली होते. आणि जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की हातोवा प्राप्त्यसी स्वर्गम, म्हणजे तू मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, आणि तू जगलास तर जितोवा भोग्यसी महिम, म्हणजे जगलास तर तू पृथ्वीचा भोग घेशील. या दोनच ऑप्शन्स तुझ्याकडे आहेत. आता काय झालंय, आपण आता सुधारलेल्या जगात आलेलो आहे. आपल्याकडे ही दोन्ही ऑप्शन नाही आहेत. या ऑप्शन्समध्ये काय असतं की जेव्हा तुम्हाला फाईट करायचं असतं तेव्हा शरीर तातडीने स्वतःला फाईटच्या करता तयार करतं. म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोके जोराने पडायला लागतात, कारण तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रुंदावतात. कारण आता फाईट करायचं असलं म्हणजे तुमच्या सगळ्या स्नायूंना जास्त रक्त पुरवठा होणं आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही काही करत नाही, तुमचं हृदय आपोआप त्या रक्तवाहिन्या मोठ्या करतं आणि तुम्ही लढायला तयार होता. फ्लाईट जेव्हा असेल तेव्हा तुमची ऍक्च्युली, तुम्हाला जर म्हणजे कल्पना असली एकदम प्रचंड भीतीची, तर पाय लटपटायला लागतात आणि पायाकडे रक्तप्रवाह जास्त जातो, कारण आता तुम्हाला पळायचं असतं. तर या दोन्ही गोष्टी शारीरिक प्रतिक्रिया आहेत आणि याच्यावर तुमचा काहीही कंट्रोल नसतो. हे म्हणजे लक्षात ठेवा. तुमच्याकडे लक्षात आलं का की तुम्ही जेव्हाही तुम्हाला स्ट्रेस असतो, मनात आणून पहा की आता मला स्ट्रेस आहे, उद्या परीक्षा आहे, आज अभ्यास आला नाहीये, अनेक तऱ्हेचे स्ट्रेस असतात, तर आपले पोटाचे स्नायू असे कडक होतात बघा. आणि आता सुद्धा तुम्ही जर हा विचार मनात आणला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जराही विचार न करता पोटाचे स्नायू कडक होतात आणि तुम्ही धावण्याच्या किंवा लढण्याच्या स्थितीत येता. या दोन्ही स्थितीमध्ये पोटाचे स्नायू कडक होणं आवश्यक असतं, कारण लढायला तुम्ही गेलात तर तुमच्या पोटावर जर वार झाला तर त्या कडक स्नायूमुळे तुम्हाला कमी इजा होऊ शकते. आणि धावायला सुद्धा ते कडक स्नायू एकदा असले की पायांना जास्ती जोर मिळतो. तर हा नॅचरल रिस्पॉन्स आहे. तर या स्नायू कडक होण्यामुळे तुम्हाला अनेक तऱ्हेचा स्ट्रेस होऊ शकतो. आणि एक गंमत तुम्हाला सांगितली ना की शरीर आणि मन हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला जर टेन्शन आलं तर तुम्ही विचार न करता तुमचे ते स्नायू कडक होतात, पण तुम्ही जर स्वतःहून ते स्नायू कडक केले तर तुम्हाला टेन्शन आपोआप येतं. करून पहा, एकदा हे प्रेझेंटेशन झालं की तुम्ही हा प्रयोग करून पहा की तुम्ही स्वतःचे स्नायू कडक करायला गेलात की तुमच्या मनामध्ये सुद्धा स्ट्रेस आणि टेन्शन यायला लागतं. आणि तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा स्ट्रेस आणि टेन्शन येतं तेव्हा हे स्नायू कडक होतात. त्याच्यात आपल्याला उपाय लक्षात असला कळलं की नाही, की तुम्हाला जेव्हा जेव्हा खूप टेन्शन येईल तेव्हा जाणीवपूर्वक हे स्नायू सैल सोडायला शिका. आता कसं होतं, परीक्षा द्यायची तुम्हाला आहे, एक उदाहरण म्हणून सांगते. परीक्षा द्यायला तुम्ही गेलात, मगाशी तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स आहे. आता तुमच्याकडे खरंच हे आहे का हो? तुम्हाला तिथनं पळून जाता येत नाही, कारण नाही तर मग घरी मार पडेल किंवा सगळेजण हसतील की पेपरच दिला नाही. बरं फाईट काय करणार, तुम्हाला येत नसलं तर तुम्हाला तिथे लिहिताच येत नाही.
ही जी मधली अवस्था आहे, या अवस्थेमुळे आपल्याला जास्त टेन्शन येतं की मी पळू शकत नाही, मी लढू शकत नाही, मी करायचं काय. आपल्या उत्क्रांतीमध्ये आपण अजून खूप सुरुवातीच्या भागात आहोत, त्यामुळे शरीराला खरं म्हणजे कळत नाही यावेळेला करायचं काय. मग ते अल्टरनेटली तुम्हाला पळायची सारखी सूचना देतं किंवा तुम्हाला सांगतं की लढ, हाण त्या पेपरला, तो पेपर फाडून फेकून दे, नको मला ती परीक्षा, अशा प्रकारचे विचार यायला लागतात. कारण हे सगळे जे आहेत याला सायन्स ऑफ स्ट्रेस म्हणजे स्ट्रेसची दुश्चिन्ह असं म्हणता येईल. काय काय आहेत आपण त्याच्यात एक थोडंफार त्याचा आढावा घेऊया. सर्वात पहिल्यांदा ज्या लोकांना टेन्शन जास्त येतं त्यांची झोप उडते, म्हणून निद्रानाश हा सर्वात पहिली साईन आहे. तुम्ही आता सुद्धा बघितलं असेल ज्या ज्या घरामध्ये करोनाचं टेन्शन, करोना नाही लक्षात ठेवा, टेन्शन आणि प्रत्यक्ष घटना याच्यात खूप फरक आहे. ज्या ज्या घरामध्ये काही आजार आहे, काही प्रॉब्लेम आहे, पहिली गोष्ट म्हणजे झोप लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भूक लागत नाही, अन्नाला चवच येत नाही. किंवा भूका जेवायला सांगितलं, आईने सांगितलं जेवतोस का नाही, जेवतोस कुठला, उद्या परीक्षा आहे, आज अभ्यास पूर्ण होत नाही, आता जेवण घेऊन काही नाही, आता मी पूर्णपणे अभ्यासाला भिडून घेणार. अरे असं जर अभ्यासाला तू 6 महिने आधीपासून भिडला असता तरी वेळच आली नसती. पण जाऊ दे, तो विषय वेगळा. नंतर आपले विसरू आपण व्हायला लागतो, आपली एकाग्रता भंग होते, पुअर कॉन्सन्ट्रेशन आणि पुअर मेमरी, हे सगळे स्ट्रेसची टेन्शनची दृष्टीनं आहेत. आणि त्यामुळे कार्यक्षमतेचा अभाव होतो. म्हणजे तुम्ही बघा की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल की अतिशय चांगले खेळणारे खेळाडू सुद्धा टेन्शन जेव्हा येतं, एखादी सिच्युएशन असते की आता खेळलं नाही तर मॅच हरण्याची शक्यता आहे, तर अनेकदा ते अगदी साध्या चेंडूवर आऊट होतात. किंवा एखादा फिल्डर असेल चांगला तो अगदी साधा कॅच सोडतो, कारण कार्यक्षमतेचा अभाव येतो, परफॉर्मन्स दिसतो. एक सध्या टेन्शन इतकाच अतिशय पॉप्युलर लोकप्रिय असा शब्द आहे म्हणजे डिप्रेशन. एका काळी तर मला असं लक्षात आलं, म्हणजे गेले 5-10 वर्ष मी बघतोय की मला डिप्रेशन आहे आणि मी डिप्रेशनच्या गोळ्या घेतोय किंवा घेतीये, या सांगण्यामध्ये माणसांना एक प्रकारचा अभिमान वाटायला लागला होता. असं वाटायला लागलं होतं की मी काहीतरी स्पेशल आहे, बघा हो मी डिप्रेशनच्या गोळ्या घेतोय, असं वाटायला लागलं होतं. कारण डिप्रेशन हा खूप जास्ती पसरलेला रोग आहे. त्याला रोग मी मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण डिप्रेशन हा मानसिक रोगच आहे आणि डिप्रेशननी अनेक शरीरावरती वाईट परिणाम होतात. आणि डिप्रेशनची सर्वात शेवटची अवस्था म्हणजे सुशांत राजपूत. डिप्रेशन येत येत या स्थितीत जातो मनुष्य की नको हे जीवन संपवून टाकूया, या जीवनात काही अर्थ उरला नाही, माझ्या त्याने काही याच्यातनं बाहेर पडता येत नाही आणि आत्महत्येपर्यंत पाळली जाते, ते डिप्रेशन आहे. मग अशी म्हटलं तसं परोपरी चुका व्हायला लागतात. साध्या चेंडूवर मनुष्य आऊट होतो, साधा कॅच सुटतो. परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असले, आपल्याला प्रश्नाचं खरं उत्तर माहिती असतं, पण आपण टेन्शनमध्ये असल्यामुळे भलतंच उत्तर देऊन जातो आणि मार्क जातात. आणखीन काय होतं, रागाचा भडका उडतो. रागाचा भडका मात्र अतिशय त्वरित होतो. म्हणजे पूर्वीचा मनुष्य शांत असेल तर जरा काही झालं की त्याला प्रचंड राग येतो. इंग्लिशमध्ये त्याला एक इंटरेस्टिंग शब्द आहे, त्याला रेड नेक म्हणतात. रेडनेक शब्द म्हणजे असा की इंग्लिश माणसं, पर्टिक्युलरली गोरी माणसं, त्यांना उन्हाचा त्रास होतो, उन्हाने त्यांचा स्किन लाल झालेली असते आणि अतिशय इरिटेशन होत असतं. तर अशा माणसाला तुम्ही काही विचारलं की तातडीने भडकून म्हणतो गप्प बसतात, कशाला बोलतोय माझ्याशी, तर अशाला ते रेडनेक म्हणतात. तर आपल्या सुद्धा टेन्स असलेल्या व्यक्तीची अवस्था रेडनेक पर्यंत येते आणि जरा काही विचारलं की तो एकदम रागाने ओरडतो. स्वभाव हिंसक होऊ शकतो. पूर्वी जो मनुष्य कधीही हिंसेचा ज्या व्यक्तीने स्वीकार केला नाही, त्याला वाटतं की काय बोलतोय, याला तोडून टाकावं, याला फाडून टाकावं, अशा तऱ्हेची मनामध्ये भावना सुरू होते आणि त्यामुळे भावनिक उद्रेक होतात. आणि हे भावनिक उद्रेक हे केवळ मानसिक नाहीये, शरीरामध्ये त्याकरताची केमिकल्स रिलीज होतात. मग अशी मी तुम्हाला फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स सांगितला की नाही, तर फाईट रिस्पॉन्स जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला क्रूरता आणि भावनिक उद्रेक आवश्यक असतो, तरच तुम्ही जोराने प्रतिस्पर्ध्यावरती प्रहार करू शकता. तर त्याकरताची जी केमिकल्स आहेत ती शरीर म्हणजे मेंदू आपला ती रक्तप्रवाहामध्ये सोडतो, जेणेकरून तुमचा भावनिक उद्रेक होईल. मग काय करतात, एक सर्वात सोपा उपाय आपल्याला हिंदी सिनेमाने दाखवलेलाच आहे की दारू प्यायची, म्हणजे टेन्शन जातं, सगळं जातं, जग गेलं जायचं तिथे आणि मी आपला मौज मध्ये आहे, अशा तऱ्हेचं अतिरेकी मद्यपानामध्ये, मद्यपान आहे, धूम्रपान आहे, आता तर आणखी त्याच्या पुढच्या स्टेप्स आल्या आहेत, मी तुम्हाला ते सांगायची गरज नाही. आणि तुमचं एकूण समोरच्याला सुद्धा दिसतं की तुम्ही अतिशय नर्वस झालेले असता, कधी इकडे बघता कधी तिकडे बघता, अरे काय झालं आता मी काय करू, असं तुम्हाला वाटायला लागतं. या नर्वस हॅबिट्स डेव्हलप होतात. सिनेमामधल्या बऱ्याचशा विलनमध्ये तुम्हाला एखादा विलन सारखा दातोटच खात असतो, एखादा सारखा कपाळावरती हातच फिरवत असतो, एखादा सारखा खिशात हात घालून काहीतरी असं मूठ वळत असतो. या प्रकारच्या नर्वस हॅबिट्स
दे शो की हा मनुष्य कुठल्या तरी प्रचंड ताणाखाली आहे. आणि सर्वात शेवटी शांतता म्हणून अनुभवायला मिळत नाही, सतत अशांतच अशी व्यक्ती असते. ही सगळी ताणातणावाची दुश्चिन्ह आहेत. पण त्यांनी होतं काय, तरी फार गमतीदार गोष्टी होतात. गमतीदार हा शब्द म्हणायला ठीक आहे, पण प्रत्यक्ष अतिशय हानिकारक गोष्टी आहेत. त्यांनी आता मगाशी आपण त्याची लक्षणं पाहिली. या ताणतणाव झाल्याने आपल्याला भावना काय निर्माण होतात, तर आपल्याला काळजी वाटते, प्रचंड काळजी वाटते. हा पेपर माझा आहे, त्याच्यात मी नापास झालो की मला 1 वर्ष मागे बसायला लागेल, घरनं मार पडेल, कदाचित घरनं म्हणतील की आता शिक्षण सोड, कामाला लाग, काम कोण देणार अर्धवट शिकलेल्याला, असा एक काळजीचा संबंध, अशी त्याची शृंखला तयार होते. आणि मग ताणाखाली जातो मनुष्य. त्यांनी एक तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जेव्हाही टेन्स असाल त्याच्यानंतर तुम्हाला प्रचंड थकवा येतो. जणू काही तुम्ही 5 किलोमीटरची मॅरेथॉन करून आलाय एवढा थकवा येतो. तुम्ही भयभीत होता, भीती वाटते, कधी कधी खोटा उत्साह येतो, अरे मी बघून घेईन. पण आपल्याला सुद्धा कळत असतं की आपण हे म्हणतोय बघून घेईन, त्याला काही खरा अर्थ नाहीये. आणि खोट्या उत्साहानंतर डिप्रेशनही तितक्याच लवकर येतं. म्हणजे एक प्रकारचं ज्याला इंग्लिशमध्ये व्होलॅटाइलिटी म्हणतात, म्हणजे तुमची जी भावनिक अवस्था आहे ती दोलायमान असते, कधी उच्चीला जाते, कधी निचीला येते. सदैव अँझायटी ज्याला म्हणतात, किंवा चिंताक्रांत असतो मनुष्य, आणि त्याचा परिणाम म्हणून चिडलेला असतो. हे सगळे स्ट्रेसचे फिलिंग आहेत. स्ट्रेस येतो कुठनं, मगाशी म्हटलं तसं, आपण त्या वाहिनीच्या गुंड्या फिरवल्या की त्याचा ताण वाढतो. तसं माणसाच्या शरीरात सुद्धा अंतर्गत काही गुंड्या आहेत आणि काही बहिर्गत गुंड्या आहेत. म्हणजे तुम्हाला मॅनिप्युलेट करायला बाहेरची लोक पण आहेत, आणि तुम्ही स्वतःच्या मनामध्ये काहीतरी एक प्रकारची डायलॉग्स म्हणता. काही लोक ते पुटपुटून म्हणतात, काही लोक मनातल्या मनात म्हणतात. तर या दोन्ही प्रकारचं स्ट्रेसर्स, म्हणजे ताणजनक गोष्टी त्या काय आहेत त्याचा आपण एक आढावा घेऊया. मी हे काय सांगतो तुम्हाला सांगतो, तुम्हाला टेन्शन मध्ये काय लक्षात आलं की मी पुढच्या वेळेला तुम्हाला त्याचे उपाय सांगेन, ते तुम्हाला जास्त नीटपणे लक्षात येतील. एक्सटर्नल स्ट्रेसर्स, बहिर्गत ताण कसे होतात, तर भवताल तुमचा आहे त्यातनं तो ताण येऊ शकतो. अगदी तुमच्या कॉलेजच्या रूम मध्ये तुम्ही बसला आणि एसी बंद झाला आणि उकाडा आला, तर त्याने सुद्धा तुम्हाला ताण येऊ शकतो. सामाजिक इंटरॅक्शन तुमची जी असते लोकांची, लोक तर तुम्हाला कितीतरी तऱ्हेने ताण देऊ शकतात. नुसतं तुम्ही काय अभ्यास करायला बसलाय आणि आजूबाजूची माणसं मोठ्या आवाजात बडबडतायत, आजूबाजूची मुलं, त्यांनी तुम्हाला ताण येऊ शकतो. ऑफिसमध्ये सुद्धा हा प्रकार होतो. ऑफिसमध्ये कोणीतरी एखाद्याची खिल्ली उडवत असतं, त्यांनी त्या माणसाच्या मनात ताण निर्माण होतात. ऑफिसचे ताण आणखी वेगळेच आहे. ऑफिस मधनं तुम्हाला अमुक दिवशी अमुक रिपोर्ट द्यायचा आहे, काम तर झालेलं नाहीये, मग रिपोर्ट दिला नाही म्हणून ताण येतो. कॉलेजमध्ये आपल्याला काही एक असाइनमेंट पूर्ण करायची असते, ती वेळेत आपली झालेली नसते, आणि कधी कधी त्याचा आपला दोष नसतो, आपण ज्याचा इंटरव्ह्यू घेणार असतो ती व्यक्तीच अवेलेबल नसते, पण त्याचा शेवटी खापर आपल्याच डोक्यावर पडतं. त्याच्याचप्रमाणे आयुष्यातल्या महत्वाच्या घटना काही घडल्या तर त्यांनी सुद्धा ताण खूप जास्ती लेवलचा तयार होतो. तो आपण पुढे त्याच्यात डिटेलमध्ये जाणार आहोत. आणि सर्वात रोजचा ताण म्हणजे रोजची मगजमारी किंवा खिटपीट. अगदी गाडीमध्ये आपण शिरलो आणि नेहमी आपल्याला मिळणारी खिडकी न मिळाली, तिथे दुसरा कोणी बसला की आपल्याला लगेच कसं तरी वाटायला लागतं. कोणीतरी धक्का मारला, आपल्याला कसं तरी वाटायला लागतं. पाऊस नको तेव्हा आला, पाऊस त्याला हवा तेव्हाच येत असतो, पाऊस तर तुमच्या मनाने येत नाही. पण आता बेस स्टेशनच्या बाहेर पडताना पाऊस याची काय गरज होती का, आणि याप्रमाणे आपण स्ट्रेसमध्ये जातो. त्याचा आपण थोडं अनालिसिस करू. भवताल मी तुम्हाला म्हणतो, तुमच्या आजूबाजूचा जो भवताल आहे त्याने तुम्हाला कसा ताण पडू शकतो, तर गोंगाटाने होतो. बघित प्रकाशच कोणीतरी लावून ठेवलाय, अरे जरा मंद प्रकाश लावना, एसी बंद पडलाय, अरे उकाडा होतोय, मला त्रास होतोय. कन्फाईन स्पेस आहे, सगळेजण एका बेंचवरती 2 जण बसवायचे ऐवजी 4 जण बसले तर एक दुसऱ्याला त्याचं कोपर लागतंय. मी चांगला लिहित होतो, याचा धक्का लागला आणि सगळा फराटा उठला. त्या सगळ्यांनी आपल्याला ताणतणाव निर्माण होतात. समाज वर्तन, सामाजिक लोक आपल्याला काही उद्धट लोक भेटतात, काही अतिशय तुटक लोक भेटतात, काही बॉसिनेस करतात, करपशाही करतात, काही आक्रमक सहकारी असतात, आणि सर्वात जास्ती जाणवणार म्हणजे दादागिरी. म्हणजे रॅगिंग वगैरे आजकाल जरा कमी होतं, पण रॅगिंग जरी नाही झालं तरी स्टेशनवरती या प्रकारची दादागिरी आपल्याला कधी कधी अनुभवायला मिळते, आणि त्यांनी सुद्धा आपल्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण होतात. संस्थागत तणाव, मग अशी म्हटलं तसं सगळ्याला रूल लावायचे, आणि रूलमध्ये तुम्ही बसत नाही तेव्हा तुम्ही आता इथनं बाहेर जा असं जर समोरच्या व्यक्तीने सांगितलं तर आपल्याला भयंकर राग येतो, पण करता तर काही येत नाही. फाईट और फ्लाईट रिस्पॉन्सची परत परिस्थिती येते. परीक्षेची तलवार तर नेहमीच आहे. आता तर परीक्षेची तलवार येणार की नाही हीच तलवार आहे. आपण बघितलं असेल की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या का नाही याच्यावरतीच सध्या मस्तेकरी चालू आहे. त्यामुळे ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांचा कोणी विचारच करत नाही, किंवा त्यांना वेळेत सांगावं, किंवा घ्यायची तर घ्या सांगा, नाही घ्यायची तर नाही सांगा, हे काही होत नाही. फाईट और फ्लाईट लक्षात ठेवा. नियमांचं जंजाल तुमच्यावरती टाकतात.
रेड टेपचा अनुभव तर आपल्याला सगळ्यांना सरकारी काम करायला गेलं की नेहमीच येतो, की आपल्याला वाटतं लगेच काम होईल, मग ते म्हणतात हा कागद राहिला, आज काय तो व्यक्ती सुट्टीला गेली आहे, उद्या काय त्या व्यक्तीच्या घरी काहीतरी झालेलं आहे, किंवा आपल्याकडे अगदी साधी गोष्ट म्हणजे आता सध्या आपल्याकडे मोलकरणी येत नाहीत, पण त्या मोलकरणी येण्याच्या वेळेला ज्या ते सांगतात की येणार आणि येऊन म्हणून येत नाहीत, तेव्हा आपल्याला टेन्शन येतं, कारण आपल्याला डेडलाईन मीट करायची असते. आपल्यापैकी जे असाइनमेंट्स वगैरे करतात त्यांना माहिती आहे, किंवा अगदी पॅरेंट्स टीचर त्यांना सुद्धा माहिती आहे की अनेक ठिकाणी आपल्याला अमुक वाजता काहीतरी काम पूर्ण करणं आवश्यक असतं, त्याला डेडलाईन मीट करणं असं इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीत त्याचंच म्हणतो आपण आता, की ही मला टाइम डेडलाईन मीट करायची आहे, आणि त्यांनी मला संस्थागत तणाव, ऑर्गनायझेशन स्ट्रेस येतो. जीवनातल्या महत्वाच्या घटना याच्यापासून जे येणारे स्ट्रेस आहेत ना, ते मात्र फार मोठ्या प्रमाणावरती आहेत, आणि ते फक्त माणसासारख्या इंटेलिजंट व्यक्तीलाच असतात, प्राण्यांना ते फारसे आल्याचं ऐकिवात नाही. जन्म, तुम्हाला जन्माचा कसा स्ट्रेस, एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा नवीन व्यक्ती येणार असते तेव्हा संबंध कुटुंब आनंद तर असतो नवीन व्यक्ती येण्याचा, पण ताणही खूप असतो की वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये जाता येईल की नाही. सध्या तर लॉकडाऊन तर नाहीये ना, मला हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जायचंय, या प्रकारचं असतं. किंवा जन्म झालेल्या बाळाला आपल्या मुंबईत जागा नसते, त्याला कुठे ठेवायचं, त्याच्याकरता झोपाळा लावायचा तो कुठे लावायचा, अनेक प्रॉब्लेम हो. त्यामुळे जन्माने टेन्शन येतं. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, यांनी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही, त्यांनी तर प्रचंड टेन्शन येतं. बरं, यात जन्माचं टेन्शन तरी काही दिवसांनी कमी होईल. प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही करण्यासारखंच नसतं, त्यामुळे त्याचा कदाचित जास्त वेळ टेन्स इफेक्ट राहू शकतो. ती किती प्रिय आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. नोकरी सुटणं हे सध्याचं सर्वात मोठं टेन्शन जनरेट करणारं कारण आहे. नोकरी सुटणं याच्याच बरोबर तुम्हाला पैसे कमी पडणं म्हणजे आर्थिक विवंचना, आर्थिक चिंता, हे सुद्धा महत्वाचं कारण आहे, आणि त्याच्यातही खूप टेन्स मनुष्य होऊ शकतो. किंवा नोकरी सुटली नाहीये पण जाऊ शकेल, यांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात ताणतणाव निर्माण होतात. मुला मुलींना आता सांगायला हे नकोच की प्रेमभंग हे एक टेन्शनचं फार मोठं कारण मानलं जातं, पण सध्या मला वाटतं प्रेमभंगाचं कारण थोडंसं माहीत झालेलं आहे. कारण परवाच कोणाचं तरी मी भाषण ऐकत होतो, आणि त्यांनी सांगितलं कमीत कमी 3 ब्रेकअप नसले तुमचे तर तुम्ही कॉलेजात शिकलाच नाही. हा विनोद आहे अर्थात, पण त्यांनी सुद्धा माणसाच्या व्यक्तीच्या मनामध्ये फार मोठं टेन्शन येऊ शकतं. भरतीचं कसलं टेन्शन हो, तुम्हाला भरती मिळाली हे लक्षात येईल तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही फायनल इयरमध्ये जाल, की आता या वर्षी तुम्हाला चांगले मार्क मिळणं अतिशय आवश्यक आहे, कारण या मार्कांवरती तुमचं पुढचं करिअर ठरणार आहे. त्यामुळे भरतीचं तुला टेन्शन येतं. ऑफिसमध्ये कोणाला जर भरती मिळाली तर त्याला जास्त काम करायचं असतं, त्याला लोकांकडनं काम करून घ्यायचं असतं. आता ज्या लोकांबरोबर आपण खातोटीत बसतो त्यांच्यापासून वेगळं बसून त्यांच्याचकडनं पुन्हा काम करून घेणं, याचंही एक टेन्शन येतं. वैवाहिक समस्यांचं टेन्शन आहे, पण ते आता मुलांपुढे काही त्याचा आता उहापोह करायची गरज नाही, ते एका वेगळ्या लेक्चरमध्ये बोलता येईल. आणि सध्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे करोना संकट. करोना संकट हे दिसतं त्यापेक्षा त्याचं टेन्शन जास्त आहे, कारण आपण जर बघितलं असलं तर एकूणच करोनात रोग झालेल्यांपैकी सुद्धा ज्यांच्या रोगाचं पर्यावसार मृत्यू होतं असे फक्त 3% लोक आहेत. म्हणजे 100 लोकांना जर रोग झाला, आधी मुळात आपल्या प्रचंड कोट्यावधी लोकसंख्येमध्ये हॅलो हा, आपल्या कोट्यावधी लोकसंख्येच्या मानाने रोगी लोक कमी आहेत, आणि त्यातनंही फक्त 3% लोकांनाच मृत्यू होण्याची शक्यता आहे. असं असून सुद्धा याचा आपल्यावरती आलेला प्रचंड जे सावट आहे ते त्या करोनापेक्षाही त्याचं सावट फार मोठं आहे, आणि त्यांनी टेन्शन खूप जनरेट होत आहे. रोज किटपिट मगाशी मी सांगितलं, कधी किल्ली हरवते, कधी स्कूटर सुरू होत नाही, आई वडिलांची निघताना वाद येतात, कमिटी प्रवासामध्ये तर मुंबईकरांना रोजच काहीतरी कुटपीट होत असते, त्या प्रकारची टेन्शन जनरेट होतात. आता अंतर्गत मगासपर्यंत तर सगळे बाहेरची टेन्शन होती, पण त्याहून डेंजरस, त्याहून जास्ती खतरनाक ही अंतर्गत असतात. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्वतःबद्दलची कल्पना. ती जर अवास्तव असली तर त्या कल्पनेला आपण पुरं पडत नाही, त्याचं टेन्शन खूप जास्त असतं. समजा आपल्याला सांगितलं असतं की तू खूप चांगला क्रिकेट खेळतो, आणि प्रत्यक्षात तुम्हाला क्रिकेट येतच असंही नाही, आणि खेळायला गेल्यानंतर तुमचे जर रन झाले नाही तर त्याचं उगाचच टेन्शन येतं. तिसऱ्याने सांगितलं तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता म्हणून तुम्ही तिथे गेला, तुम्ही नीट खेळला नाही, त्याकरता तुम्ही किती टेन्शन घ्यायचं, असा विचारच आपण करत नाही. माझ्याकडनं एवढं कसं नाही झालं, मला तर खूप चांगलं करता येतं, मला हे पाठ कसं नाही झालं, मला ते करता कसं येत नाही, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जे नीट करू शकत असू ना ते सुद्धा नीट करता येत नाही. कारण आपण काय करतो, मग स्वतःला नकारात्मक स्वयंसूचना द्यायला सुरुवात करतो. मी असाच आहे, मला काही करताच येत नाही, माझ्याच्याने होतच नाही, माझ्याच्याने होणारच नाही, या प्रकारची वाक्य आपल्या मनामध्ये रुंदी घालायला लागतात, आणि त्या रुंदी घालणाऱ्या वाक्यांचा एक चक्रव्यूह तयार होतो, आणि तो मानसिक चक्रव्यूहात आपण
अडकून जातो. त्यातनं बाहेर कसं पडावं ते कळत नाही. आणि मग काही दिवसांनी तो आपला स्वभाव विशेषच होऊन जातो, की हा काय जरा काही त्याला बोललं की चिडतो, तिला काय जरा काही म्हटलं की आपली रडायलाच लागतं. अरे एवढं काय जरा टफ हो ना, असं म्हणणं सोपं आहे, पण ते अंगी बाणवून तसं टफ होणं हे तितकं सोपं नाहीये. शारीरिक आणि मानसिक आजारपण हे तर फार मोठं तणावकारक आहे. पर्टिक्युलरली त्या आजारपणाचं जर स्वरूप उलगडलेलं नसलं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की अजून टेस्ट करायच्या म्हटलं की एकदम मानसिक टेन्शन या टेस्टमधनं काय निघेल. कोरोनाची टेस्ट करायला लोक त्यामुळे जातच नाही. तर त्यातनं पॉझिटिव्ह आला तर न जाणे आपले काय काय हाल होतील. तर हा सगळा अंतर्गत तणाव आहे. आता ही जी टेन्शन या शब्दावरती मी हा इथे श्लेष केलेला आहे, की टेन्शन म्हणजे तो मध्ये एक ओ घातलाय पाहिला ना, तर ते 10 सिन्स आहेत आपले. टेन्शन्स म्हणजे आपले 10 स्वभाव दोष आहेत आणि त्या स्वभाव दोषांमुळे आपलं टेन्शन वाढतं. ते कसे स्वभाव दोष आहेत? सर्वात पहिल्यांदा इनॅबिलिटी टू लव्ह वनसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल अप्रीती. स्वतःबद्दल आपली भावना चांगली असली पाहिजे, ती नसून मला उंचीच नाही, मला काय मी जाडाच आहे, मी गोरीच नाही, मला काय माझे दात कदाचित पुढे आहेत किंवा मी इतकी चांगली दिसत नाही, मी गुजरी आहे, लोक आले की मला एकदम काय बोलावं ते सुचत नाही. अशा प्रकारचे स्वतःवरती आपण तऱ्हेतऱ्हेचे आरोप करतो आणि ते इतक्यांदा करतो की आपण स्वतःवरती प्रेम करणं विसरून जातो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या स्वतःवर प्रेम केलं नाही तर बाकी जग तुमच्यावर प्रेम करेल ही कल्पनाच चुकीची आहे. परंतु इथे गंमत असते. दुसरा स्वभाव दोष काय आहे, की सर्वांकडून आम्हाला स्तुती, मान्यता, प्रिय प्रिय सर्वांचं आपण झालं पाहिजे असं आपल्याला सारखं वाटतं. मग त्याकरता आपण लोकांनी म्हटलं की तुम्ही जरा वही देतोस का, आज तुम्हाला अभ्यास करायचा असतो पण ते काय म्हणतील म्हणून तुम्ही ती वही त्या मित्र किंवा मैत्रिणीला देता आणि नंतर मग तुमचा अभ्यास होत नाही आणि तुम्हाला कमी मार्क मिळतात. असं अनेकदा झालेलं आहे. कारण तुम्हाला वाटतं की नाही दिली तर तिला किंवा त्याला आपल्याबद्दल वाईट वाटेल. नंतर स्वतःबद्दल अपराधी भावना, की हे मला आलं नाही, आता मला कधीच येणार नाही, मला हे करताच येत नाही, अशा प्रकारची जी अपराधी भावना, किंवा पूर्वी मला येत असून मी चूक केली त्यामुळे माझा सगळा घोटाळा झाला. अरे ते पूर्वी झालं म्हणून त्याचा आत्ता वाईट वाटून काही उपयोग होणार आहे का, असं आपण स्वतःला कधी सांगत नाही. आणि जसं अपराधी भावना आणि पश्चात्तापाचं हे भूतकाळात आहे, त्याचाच दुसरा प्रोजेक्शन आहे ते भविष्य काळात, त्याला चिंता म्हणतात. का उद्या काय होणार, आता लॉकडाऊन येणार का, लॉकडाऊन झालं म्हणजे मला करोना होणार का, मला करोना झालं तर बाकीचे काय करतील, माझ्या आई वडिलांमध्ये कोणाला करोना होणार का, अशा प्रकारची जी चिंता आहे. बरेचदा या चिंता अकारण असतात. आपण मनचिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना, तसं आपण ते चिंतेला खूप फुगवून घेतो. आपण प्रत्येकाने स्वतःचं जर थोडंसं मनन केलं तर लक्षात येईल काहीतरी हे दोष आहेत, फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये. फिअर ऑफ द अननोन, अज्ञाताचं भय. परीक्षेच्या निकालाच्या आधी किंवा कोरोना टेस्टच्या निकालाच्या आधी अज्ञात काहीतरी घडतंय त्याची आपल्याला एक भीती असते. जस्टिस ट्रॅप ही कल्पना आपल्याला मला सविस्तर समजावून सांगायला लागेल. आता फक्त तुम्ही न्याय नावाचा कल्पनेचा सापळा हा वाटप्रचार लक्षात ठेवा. आपल्याला हिंदी सिनेमाने अगदी पटवून दिलेलं असतं की भला कर उसका भलाई होता है, बुरे का अंत बुरा होता है. प्रत्यक्षात आपल्याला तसं होताना फारसं दिसतंच असं नाही, तरी सुद्धा दिल बहलाने के लिए गाली ये ख्याल अच्छा है या न्यायाने आपण ते म्हणत असतो. आणि आपल्या डोक्यात असं जातं की न्याय आपल्याला मिळाला नाही म्हणजे काहीतरी जगाची चूक झाली आहे. जग मुळी न्याय देण्याच्या कल्पनेवर कधी चालतच नसतं. हे जर आपण समजलं नाही तर आपल्याला नेहमी त्याचा त्रास होतो. आणि त्रास झालेली गोष्ट टाळण्याकडे आपलं नेहमी लक्ष असतं. त्यामुळे टाळाटाळ हा एक फार मोठा स्वभाव दोष आहे. आज करायचं ते कबीराचा एक सुंदर दोहा आहे, आज करे सो अब कर, कल करे सो आज करे सो अब, पल में परलय हो जाएगी फिर करेगा कब. पण त्याचं आपण काय केलंय, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी जल्दी भी क्या है जब जीना है बरसो. त्यामुळे सगळ्या गोष्टी टाळायच्या. पण टाळून होतं काय, आजचं म्हणून उद्याला ढकलता आणि उद्या ते जास्ती वेगाने तुमच्यावरती येतं, जास्ती शक्तीने तुमच्या अंगावरती येतं. त्यामुळे वेळच्या वेळी काम करण्याची सवय न लावणं हा आपला स्वभाव दोष आहे. त्या स्वभाव दोषामुळे आपल्याला खूप अननेसेसरी टेन्शन, अगदी गरज नसलेलं आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन होतं. संताप, मग असे सांगितलं तसं संताप हा फार मोठा स्वभाव दोष आहे. काही माणसांना पटकन संताप येतो, काही माणसांना संताप यायला वेळ लागतो. इंग्लिशमध्ये त्याला एक फार सुंदर शब्द आहे की ही हॅज अ शॉर्ट फ्यूज. फ्यूज म्हणजे आपल्या बॉम्बला जी वात असते ना, एखाद्याची वात जर अगदी लहान असली तर तो बॉम्ब पटकन उडतो, एखाद्याची लांब वात असली तर तो थोड्या वेळाने उडतो. त्याच्यावरती फार सुंदर मी एका ठिकाणी वाचलं होतं की फ्यूज हा बॉम्बला असतो, पण व्यक्ती हा काही बॉम्ब नाही आहे. त्यामुळे व्यक्तीला फ्यूज असायची काय गरज आहे. तेव्हा संताप हा स्वभाव दोष आपल्याला काढायला लागेल. हव्यास आणि लोभ,
म्हणजे आता तुम्ही बघितलं असलं त्याच्यात आपले षड्रिपूतलेही काही रिपू आलेले आहेत, तेव्हा हव्यास आणि लोभ हे सुद्धा फार मोठे स्वभाव दोष आहेत. याचं मूळ कारण असं असतं की त्याच्याकडे जे आहे ते माझ्यापेक्षा चांगलं आहे आणि ते मला मिळालं पाहिजे, आणि मग ते मिळत नाही म्हणून मला न मिळण्याचा त्रास, मग त्यातनं संताप, मग त्यातनं मी काहीतरी चुकीच्या गोष्टी करायच्या, असा सगळा प्रकार सुरू होतो. आणि त्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे मत्सर, की केवळ तिच्याकडे नवीन आयफोन आहे, माझ्याकडे नाही, त्यामुळे मला कायम मत्सर वाटत नाही, अशा प्रकारची जी मनोवृत्ती आहे तो हा स्वभाव दोष आहे. हे 10ही स्वभाव दोष प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. परंतु या 10ही स्वभाव दोषांचं पासून आपल्याला मुक्ती मिळवण्याकरता अनेक मार्ग आहेत. ते मार्ग आपण पुढच्या सेशनमध्ये घेणारच आहोत. एक सुरुवात आपण करूया इथे, कारण पुढच्या सेशनला थोडा अवकाश आहे. सगळ्या जगातली जी पुस्तकं लिहिली आहेत, फिलॉसॉफी आहे, थ्योरी आहे, कितीतरी गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या एकाच व्यक्तीकरता लिहिलेल्या आहेत, त्या तुमच्याकरता लिहिलेल्या आहेत, त्या इतर कोणाकरता लिहिलेल्या नाहीयेत. त्यामुळे तुमच्याकरता विश्वाचं केंद्र हे तुम्हीच असता, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग काय त्याच्या लक्षात येतं की तुम्ही विश्वाचं जर केंद्र असला तर तुम्ही आनंदी राहणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही दुःखी राहणं, तुम्ही चिडलेले राहणं, तुम्हाला कायम त्रास होत राहणं हे तुमचं ध्येय नसलं पाहिजे. महाभारतात कुंतीने भलेही म्हटलं असो देवाला की मला कायम दुःख दे म्हणजे मी तुझं स्मरण करेन, पण तिला आपण महाभारतातच सोडून देऊ. आपलं ध्येय हे आपण कायम आनंदी असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे. आणि तुम्ही आनंदी असणं किंवा नसणं हे बाहेरचे कंट्रोल करतात, तेव्हा तुम्ही कायम दुःखी होणार. पण तुम्ही जर स्वतःवरती त्याचा कंट्रोल घेतला, तुम्ही स्वतःची जी प्रतिमा तुमच्या मनात आहे ती चांगली धरली. एखाद्याने सांगितलं की माझे केस कुरळे आहेत, दुसरी म्हणली की माझे केस सरळ आहेत. कुरळे केसवाल्याने म्हणायचं की काय माझे कुरळे केस आहेत, गुंतवळा होतो सगळा आणि त्याने सगळा त्रास होतो, आणि म्हणायचं आणि त्यांनी दुःखी राहायचं. सरळ केसवाली म्हणेल अरे किती छान दिसतात कुरळे केस, माझे केस कुरळे नाहीत म्हणून मला दुःख येतं. हाच संवाद उलटा करून पहा, दोन्ही मुली खुश होतात. अरे माझे तर किती छान कुरळे केस आहेत, दुसरी म्हणते माझे तर सरळ केस आहेत, वेणी घालायला सोपं, दुसरी म्हणते बघायला छान. असा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग मी म्हटलं की स्वतःवर प्रेम करायला शिकवा, तर त्यात प्रेमाची एक डेफिनेशन आहे. लव्ह इज द ॲबिलिटी अँड विलिंगनेस टू अलाउ दोज that you care for to be what they choose for themselves without any insistence that they satisfy you. प्रेम हे काय आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते करू देणं, हे दुसऱ्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम असल्याचं लक्षण आहे. तुम्ही अमुक गोष्ट केली पाहिजे त्या व्यक्तीकरता असं घडता कामा नये. तसं जर असलं तर त्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम आहे, नाही तर त्या व्यक्तीचं प्रेम तुमच्यावर नसून तुम्ही कशा असला पाहिजे त्या प्रतिमेवर त्याचं प्रेम आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. दुसरं मी तुम्हाला म्हटलं होतं खुशामतखोरी किंवा दुसऱ्याकडनं स्तुतीची गरज, त्याचं कसं असतं त्याची लक्षणं. पण त्यांना काय वाटेल मी असं करतोय, त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, फॅमिली, स्कूल, सोसायटी, वर्क प्लेस, मंदिर, सगळेजण म्हणतात की तुम्ही आम्हाला आवडेल तसंच वागलं पाहिजे. तुम्ही तिथे मंदिरात गेला, प्रसाद दिला तर तुम्ही पटकन खाल्ला, पहा कसे हावरट लोक आहेत लगेच खातात. तुम्ही तो खाल्लाच नाही, तिथे अश्रद्ध लोक आहेत खात नाही. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला वाईट म्हणणारी लोकही असतातच. त्यामुळे त्यांना काय वाटेल हे म्हणण्याची काय तुम्ही फार ते मनावर घेण्याची गरज नाही. पण ते तो स्वभाव दोष घालवण्याकरता जे आपण करणार आहोत एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये ते बसेल. तुम्हाला म्हटलं की अपराधी भावना स्वतःबद्दल असते, असा मी काय गुन्हा केला. एक लक्षात ठेवा, काल हा इतिहास होता. येस्टरडे वॉज हिस्ट्री, टुमॉरो इज मिस्ट्री. उद्या काय आहे ते रहस्य आहे. आज काय घडतंय हे खरं तुमच्या हातात आहे, बाकी उद्याचंही तुमच्या हातात नाही. काल ते घडून गेलं ते तुमच्या हातात आता राहिलेलंच नाही. तेव्हा आज काय आहे ते जर तुम्ही आनंदात घालवलं नाही तर आज हा उद्याचा काल असतो. म्हणजे आज तुम्ही जर दुःखी राहिला तर उद्या तुम्हाला वाटेल अरे काल मी दुःखी राहिलो, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आजचा प्रेझेंट मोमेंट ज्याला म्हणतात तो आपण नीट सांभाळून घेतला पाहिजे. आत्ताच्या क्षणामध्ये आपण जगलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि हे गेल्या वर्षीचं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मी पेपर चांगला लिहिला नाही, मला येत असून मी लिहिला नाही, असा आपण विचार केव्हा करतो, त्या विषयाचा आत्ता पेपर असताना. एटीकेटी देताना आपण हा विचार करतो त्यावेळेला मी नीट लिहिला नाही, म्हणजे आताही मी नीट लिहित नाही, त्यामुळे शक्यता अशी असते की याही वर्षी एटीकेटी मिळेल. त्यामुळे कालचं कालवर सोडून द्या, आज काय करायचं ते बघा, उद्याचं प्लॅनिंग करा, पण त्याच्यावरती फार स्वतःला गुंतवून घेऊ नका. आणि मग त्याच्यात आपण नेहमी स्वतःकरता काय डायलॉग करतो, माझा स्वभावच आहे असा, त्याला मी काय करणार, आम्ही पहिल्यापासून असंच आहोत, यांनी आपण स्वतःवरती लेबल चिकटवत असतो. आणि त्याला इंग्लिशमध्ये पिजन होल म्हणतात. पिजन होल म्हणजे काय, तुम्ही हॉटेलमध्ये जेव्हा जाता, तुमच्या आयव्हीला जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल तर हॉटेलमध्ये साधारणपणे या प्रकारचे खोकी असतात आणि त्याच्यात प्रत्येक रूम नंबर लिहिलेला असतं.
आणि त्या रूम नंबरच्या तिथे त्या रूममध्ये आलेल्या पत्र मेसेज असे ठेवलेले असतात. त्याला पिजन होल्स म्हणतात, कारण मूळ खोकं ते कबूतर ठेवण्याकरताच केलेलं होतं. तर आपण तसं स्वतःला आणि प्रत्येक आपल्या व्यक्ती मित्र वगैरे यांना पिजन होल मध्ये टाकतो. हा काय रागीट आहे, हा वेंद्राळ आहे, हा अमुक आहे, तो तमुक आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, त्याला अक्कल नाही, त्याला अमुक आहे. असं केल्याने आपण त्या व्यक्तीची आपल्या मनात जी प्रतिमा आहे तिच्यावरती एक लेबल लावून टाकतो. आणि एकदा लेबल लावलं की ती प्रतिमा बदलायचं आपलं काम संपतं. त्यामुळे तो रागीट आहे म्हणजे त्याला रागच आहे ना, मग ते अशी काही बोलूच नाही. ती सारखी मुळमुळू रडते, मग तिला काही गोष्ट सांगूच नाही. तिला काही सांगायला गेलं की ती वस्कर अंगावर येते, मरू दे ना, मला काय करायचं, मी सांगत नाही, काय करायचं ते करेल. ही व्यक्ती ही जी पद्धत आहे तशी ती पद्धत सुरू होते. चिंता मगाशी तुम्हाला म्हटलं, चिंता करतो विश्वाची. अमुक झालं तर काय, तमुक झालं काय, अरे बापरे मुंबईत पाऊस पडतोय, 26 जुलै तर पुन्हा होणार नाही, मी गैंचेत अडकलो तर घरी कसं जाणार, वाटेमध्ये गाडी थांबली, गाडीतनं खाली उतरलो, पाण्यामध्ये करंट आला, मरून गेलो काय, अशा अनेक चिंता आपल्याला करता येतात. आणि चिंता आणि चितामध्ये फक्त एक अनुस्वार हे नेहमी लक्षात ठेवा. खूप चिंता जर तुम्ही केली तर त्यातनं तुम्ही ऍक्च्युली तुमची तब्येत बिघडते आणि त्यातनं चितेकरता प्रवास काही फार लांब नाहीये. हे आता आपण फक्त एवढं लक्षात ठेवूया. भीती भीतीची तर आपल्याकडे केवढी तरी कारणं आहेत. आपला आता वेळ किती झालाय फॉरस? सर 7:40 झाले. नाही म्हणजे मग आता आत्ताच थांबायचं आहे का? हा, आपण आपल्याला मुद्दा किती कंप्लीट वेळ? करूया ना, आणि मग प्रश्न उत्तर घ्या. ते हा 5 त्याचाच मिनिटं माझ्या मनात आलं. ठीक आहे, हो, मग हो, हा मुद्दा मी संपवतो आणि मग थांबूया. मग असे मी ते जे स्वभाव दोष दिले होते त्याच्यामध्ये भयभीत असणं हा एक दोष दिला होता. ते भयभीत असल्याला आपल्याकडे केवढी तरी कारणं आहेत. फायनान्शियल प्रॉब्लेम हे तर आपल्याकडे सगळ्यांनाच आहे. आर्थिक नुकसान, गरिबी येऊ शकते, प्रेमभंग, ब्रेकअप किंवा रोग एखादा होणं किंवा तब्येत चांगली नसते, सारखं माझं तब्येत बिघडते, सारखी मला सर्दी होते, सारखा खोकला येतो, काय नाही करोनाचं तर लक्षण नाही ना, असं लगेच मनामध्ये आपण इमले बांधायला सुरुवात करतो. आपले मित्र मैत्रिणी, घरचे लोक यांच्याशी रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतात, एकमेकांशी बनत नसतं, सारखी भांडणं होतात. सिक्युरिटी आता सध्या तोही धोका आहे. आता कालच आपण पाहिलं तर राजगृहावरती सुद्धा कोणीतरी दगडफेक केलेली आहे, त्यामुळे कोणालाच गुंडांचं भय चुकलेलं नाहीये. आंबेडकरांच्या घरावरती दगडफेक झालेली तुम्ही आता बघितली असेल. कुटुंबाचं भविष्य सध्या हा फार मोठा एक मोठा अननोन आहे की या सगळ्या आत्ताच्या अनिश्चित काळामध्ये पुढे काय होणार. मी जागा घेतलीये, मी कर्ज काढलंय, त्या जागेचं कर्ज मी फेडू शकेन की, हे अर्थात पॅरेंट्स करताय, मुलांकरता नाही. किंवा माझा आता हे परीक्षाच घेणार नाही म्हणतात, परीक्षा न घेता मला पुढे ढकललं तर मला नोकरी कोण देणार. लोक म्हणतील की त्या मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या लोकांनी परीक्षा घेतल्याय, त्यामुळे परीक्षा घेतलेल्या लोकांनाच मी नोकऱ्या देतो, तुम्हाला नोकऱ्या पाहिजे असल्या तर शिवसेनेकडे जा. अशा प्रकारची काही घटना तर होणार तर नाही ना. आहे ती नोकरी सुटण्याची भीती असते आणि सर्वात मोठं भय हे मृत्यूचं असतं, हे तर आपल्याला माहितच आहे. तर या प्रकारचे अनेक प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेम वरती आपण कशी मात करायची हे आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबूया. आता मी थोडेसे प्रश्नोत्तर घेईन. आता प्रेझेंटेशन मधनं मी बाहेर येतो आणि आपण साक्षात बोलूया. कोणाला प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्स मध्ये विचारू शकतील, किंवा कोणाला नाव न सांगता विचारायचं असेल तर ते मला पर्सनल मध्ये देखील टाकू शकतील. व्हॉट्सअप वरती त्यांचं नाव देखील लिहिण्यात. हा वैभव चालते. हा सर, हा सर, बोला हा ना. वैभव नमस्कार सर. नेने सर आणि हा नमस्कार. आपले विद्यार्थी आहेत काही म्हणून मी मध्ये बोलायला लागलोय. बोला. आज सरांनी सगळ्या प्रॉब्लेम विषयी विवेचन केलंय, तर माझी सगळ्यांना विनंती आहे, ऐकायला येतंय सर? हो हो सर. हा, माझी सगळ्यांना विनंती आहे की आज ज्यांनी अटेंड केलंय त्यांनी त्याच्यावरच्या उपायांचं पुढचं सेशन अटेंड करा. अन्यथा असं होईल की उपाय तुमच्या हाताची नसतील आणि प्रॉब्लेम मात्र तुमच्या डोक्यात असतील. अभिमन्यू सारखं. अभिमन्यू सारखं. नेने सर मी बरोबर बोलतोय? अगदी योग्य बोललात सर, अगदी योग्य बोललात. भाग 2 अतिशय हा, महत्वाचा. तर मग हा म्हणजे माझे विद्यार्थी मला तिकडे दिसले काही म्हणून मी मुद्दा हो हो बोललो. नाही नाही, काय काय होतं सांगता की तुम्ही वेळ काढाल आणि मग ते डोक्यात राहायला नको, मग नाहीतर तुम्ही त्याच्याशी खेळायला लागता. त्याऐवजी हो हो उपाय त्याने आहेत. नुकसानच जास्त होईल. बरोबर हा, आहे. आणि मग सर ते उपाय सांगतील त्याच्यावर म्हणजे काय करायचं. बरोबर. तर आपण Correct. त्याच्यावर पुढच्या सेशनला आवर्जून वेळ काढून ऐकूया. करेक्ट. हो सर, हो सर. धन्यवाद. धन्यवाद. सर, चॅटबॉक्स मध्ये देखील काही प्रश्न येत आहेत. हा आणि एक प्रश्न असा देखील मला आला, म्हणजे हा प्रश्न जरा मला खूप हे वाटला. हा. नाही म्हणणं ह्याच्यामुळे खूप व्यक्तींना खूप वेळा अनेक वेळा टेन्शन येतं की नाही म्हणू शकत नाही. फार चांगला बोलतात, फार चांगला प्रश्न तर आहे हा. हे जो डायलॉग असतो की आपण हा. नाही न म्हणता येणार, समोरच्याला काय वाटेल, वाईट वाटलं बरोबर. मी नाही बरोबर. म्हटलं तर.
Correct. असं यासोबत एक प्रश्न मला व्हॉट्सअपवर विचारला गेला होता हा. की ह्याच्याशी कसं डील करायचं. बरोबर. मगाशी आपण जे 10 स्वभाव दोष पाहिले त्याच्यातला तो 2 नंबरचा स्वभाव दोष होता की सगळ्यांची आपल्याला अप्रुव्हल ते सगळ्यांकडनं आपल्याला चांगलं म्हणून घेणं आवडत असतं. नाही जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते चांगलं म्हणून घेणं होत नाही. तर तुम्ही नाही म्हणलं तुम्हाला भीती काय असते की तुम्ही एका मित्राने मगाशी ते वहीचं उदाहरण दिलं. एका मित्राने सांगितलं की तुम्ही आजच्या नोट्सची वही मला द्या. आपल्याला द्यायची नसते कारण आपल्याला रात्री त्याचा अभ्यास करायचा असतो. पण आपण नाही म्हणतो कारण ते नाही म्हटल्यानंतर तो मित्र किंवा मैत्रिणीला राग येईल. पण एक त्याच्यात फार सुंदर वाक्य मला आठवतं. बऱ्याचशा जुन्या दुकानांमध्ये ते वाक्य लिहिलेलं असायचं की तुम्ही माझ्याकडे उधार मागता, मी तुम्हाला उधार देत नाही, तुम्हाला राग येतो. पण मी तुम्हाला उधार देतो आणि त्यानंतर तुम्ही मला तो परत देत नाही, त्यामुळे मला राग येतो. तर मला राग येण्यापेक्षा तुम्हालाच राग आलेला बरा, असं ते वाक्य असतं. त्यात परत काय काय लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. तर कुठेतरी हा विचार केला पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण त्यांना बरं वाटेल म्हणून स्वतः करता किती कॉम्प्रोमाइज करायचं. आणि एक गमत तुम्हाला सांगतो, मग अशी लेबलिंग सांगितलं की नाही, एकदा जर तुम्ही नाही म्हणता असं लेबल तुमच्यावर बसलं ना तर पुन्हा तुम्हाला कोणी विचारायला येत नाही. हा एक त्याच्यातला फायदा आहे. त्याच्यात आपणच स्वतःचं तारतम्य बघायचं असतं. सहजी करता येणं शक्य असलं तर नाही म्हणू नये, पण आपलं सोडून दुसऱ्याचं करायला जाणं याच्यामध्ये आपल्याला त्याचा नुकसान होतं. दुर्दैवाने आपल्याला आपले चित्रपट, नाटकं, कादंबऱ्या यांनी अशा माणसांनाच गौरवलेलं असतं की ज्या लोकांनी कोणाला नाही म्हटलं नाही आणि त्यांचं वाट लागली पण लोक त्यांच्यावरती फार खुश झाले. तर आपण त्या सिनेमांवरती जाऊ नये. आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह जगायचं. सिनेमातले लोकही बाहेर पडल्यावर नाहीच म्हणत असतात, ते सिनेमात फक्त हो म्हणत असतात. हे लक्षात ठेवलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. बरोबर सर. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न वाचू शकत आहात कारण की मला पर्सनल देखील बरेच आलेले आहेत. तर मग दोन्ही आपण एक एक घेऊ शकू. आता मी बघितलं नैराश्य आणि औदासीन्य यात काय फरक आहे. औदासीन्याची पुढची जी स्टेज आहे त्याला नैराश्य म्हणता येईल. नैराश्य म्हणजे आशाच खुंटली, आता काही मार्ग दिसत नाही, आता म्हणजे सुशांत राजपूतच होणार, हे नैराश्य झालं. आणि औदासीन्य म्हणजे मला कशात रस वाटत नाहीये. पण औदासीन्य ही पहिली पायरी आहे. आपण तेव्हा सावध व्हायला पाहिजे आणि मुद्दामून रस घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आजूबाजूला इतक्या चांगल्या गोष्टी घडत असतात, आपण त्याच्याकडे बघत नाही. अर्थात त्याच्यामध्ये थोडासा दोष मीडियाचाही आहे. मीडिया आपल्याला हल्ली फक्त भयानक गोष्टी दाखवत असतं, चांगल्या गोष्टी दाखवत नाही. पण आपण आपले डोळे उघडे ठेवून तर वर्तमानपत्र सुद्धा अगदी वाचलं तर इतकी काही परिस्थिती वाईट नाहीये. गलवानच्या वेळेला मला अनेक लोकांनी हा प्रश्न विचारला, टीव्हीवरती माझ्या याच्यावरती झालं होतं की आता काय चीन भारत लढाई होईल. मी म्हटलं काय वाटेल ते झालं तरी लढाई होत नाही, तुम्ही काही काळजी करू नका. कारण या स्थितीत कुठल्याही देशाला लढाई परवडणारी नाहीये, हे मी सांगितलं. आणि मला हे ठामपणे वाटत होतं आणि तुम्ही बघताय असं काही झालं नाही. पण लढाई होणार मग सगळं बुडणार, मग मी आता कशाला शिकायचं. पण करायचं काय, लढाई होणार म्हणून मी आता अभ्यास करायचा नाही. आपण त्याचा वापर अशा तऱ्हेने पण बरेचदा करतो की मला कशात रस नाही, मला अभ्यास करण्यातही रस नाही. तुला कशात रस आहे बाबा, काही नाही, प्राईम वरती एखादी मालिका बघण्यात मला रस आहे. पण अभ्यासाचा वेळ गेलाच की नाही तेव्हा तुझा. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे औदासीन्य खरं आहे का खोटं. आणि दुसरं, औदासीन्य जर खरं असलं तर आपण तिथनं निराशेकडे चाललोय की नाही, त्याला काय करायचं ते उपाय आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. हा प्रश्न सर दोन प्रश्न सर क्लब करून घेतो मी. एक XYZ आहे, त्यांनी विचारलंय की ते कॉलेज करून जॉब करून कॉलेज करतात आणि सध्या या परिस्थितीमध्ये जॉब नाहीये, मग पुढचं शिक्षण आणि फायनान्शियल प्रॉब्लेम हा एक होता. आणि अजून एक XYZ आहे, त्यांनी असं विचारलं होतं की हाऊ टू कंट्रोल ओव्हर थिंकिंग. व्हेरी गुड. दोन्ही प्रश्न खूप चांगले आहेत. आधी पहिला प्रश्न घेऊया. तुम्ही एक नेहमी असा आपल्याकडे एखादा प्रश्न आला ना की एक वेगळ्या तऱ्हेने विचार करायची सवय लावून घ्या. आताच्या घडीला काय झालंय, तुमचा जॉब सध्या नाहीये, जॉब नाहीये म्हणजे इन्कम नाहीये हे डिस्कस आहे. पण त्याच्याबरोबर काय आहे, तुमच्याकडे वेळ खूप आहे. जॉब नाहीये त्याचा मोकळा वेळ आहे. खायचेच अगदी वांदे असले तर मी म्हणतो ते काही खरं तेवढं धरता येत नाही. परंतु तसं जर नसलं तर या मोकळ्या वेळाचा विषय वापर करून मी एक तुम्हाला पुढच्या वेळेला त्याच्यात संपूर्ण सांगणार आहे. पण इंटरनेटवरती अप्रतिम कोर्सेस विनामूल्य अवेलेबल आहेत. अनेक साईट्स आहेत त्याच्या, आपण पुढच्या वेळेला परत त्याची यादी सुद्धा देऊया की त्या साईट्स वरती जाऊन तुम्ही स्वतःची स्किल का वाढवत नाही. हे काही कायम राहायचं नाही हो. त्या करोनाबरोबर माणसं राहायला शिकतील, त्याचं औषध येईल, त्यातनं आपण बाहेर पडणार आहोत. याहूनही मोठ्या मोठ्या साथी या मानवजातीने पसरवलेल्या आहेत. असं समजू नका की दिस इज द एंड ऑफ द वर्ल्ड. तर लक्षात घ्या, त्यावेळेला जी स्किल्स लागतील ती स्किल्स आत्ताच डेव्हलप करायला लागूया ना. आता आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळाचा वापर करूया. मला कल्पना आहे की जॉब नाही हे फार कठीण गोष्ट असते, पण आता ते घडलेलं आहे तर त्याच्याकरता आपण असं करूया की तो वेळ चांगल्या रीतीने वापरायला बघूया.
आणि तो वेळ वापरून स्वतःची स्किल, स्वतःची शक्ती. तुमच्यापैकी कितीतरी लोकांना माझ्या वर्गात जे बसले होते त्यांना मी सांगितलं होतं की हाऊ टू इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरीचं पुस्तक घ्या आणि स्वतःची इंग्रजी भाषेची शब्दसंपत्ती वाढवा, कारण त्याचा तुम्हाला खचित पुढे उपयोग होणार आहे. पुढच्या वेळी मी त्या पुस्तकाचं नाव पुन्हा इथे टाकेन. नॉर्मन ल्यूइसचं पुस्तक आहे 30 डेज फॉर मोर पॉवरफुल व्होकॅब्युलरी म्हणून. तर डेफिनेटली अशा प्रकारचे उपक्रम सुरू करायला आत्ताचा अगदी योग्य वेळ आहे. असंही तुम्ही बाहेर भटकायला जात नाही आहात, असंही तुम्ही घरीच असता. आय होप की तुम्ही घरी असता, तर त्याचा वापर करा ना. आपल्या सुदैवाने इंटरनेट सध्या सगळीकडे चांगलं मिळालेलं आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करा, एवढंच मी सांगेन. दुसरं काय होतं बरं? हे 2 सर होते. अजून एक होता सर की वैवाहिक जीवना संबंधी एबीसी आहे त्यांनी विचारला होता की तिथे काही वाद असतील तर. मला वाटतं हा प्रश्न थोडासा आपण जास्त नंतर घेऊया, आपण थोडा नंतर घेऊया. मला वाटतं तर आपला ऑडियन्स थोडा वेगळा आहे, नक्की हो. घेऊया. मी तर असं सजेस्ट करतो नाही ते सांगतो मी, पण हा पहिला जो असा तो प्रश्न विचारला त्याच्याकरता आपण एक वेगळा संचापुढे आपण हे करूया. कारण मी म्हटलं असं आहे, माझं प्रेझेंटेशन दोन्ही लोकांकरता वेगळं वेगळं असतं, तर त्यांच्याकरता आपण मिळालं नक्की करूया. ओव्हर थिंकिंग. बरोबर. ओव्हर थिंकिंग, मी मगाशी तुम्हाला एक थिंकिंग ट्रॅप ते दाखवलं होतं. मनुष्य मात्र काय करतो की ऍक्च्युली एक महत्वाची गंमत अशी आहे की आपलं मन हे मी चुकीचं नाही हे दाखवण्याकरता प्रचंड प्रयत्न करत असतं. ओव्हर थिंकिंग इज पार्ट ऑफ दॅट, की मी चुकलो नाही, कारण हे घडलं असतं, ते घडलं असतं, ते घडलं असतं. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी मनामध्ये भावना निर्माण होईल की अमुक झालं असतं, तमुक झालं असतं, तेव्हा स्वतःला शिकवण द्यायची की स्टॉप, तो विषय सोडायचा, दुसरंच काहीतरी करायला लागायचं. अगदीच काही नाही तर एखादा टीव्हीवरचा कार्यक्रम बघा, त्यातनं तुम्ही बाहेर या, कारण तो चक्रव्यूह आहे. मगाशी ते म्हणतो ना मानसिक चक्रव्यूह, हा तो चक्रव्यूह आहे आणि याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. मराठीमध्ये एक सुंदर वाक्प्रचार आहे, एरंडाचं गुऱ्हाळ. म्हणजे उसाच्या ऐवजी जर एरंड झाडाच्या फांद्या टाकल्या तर त्यातनं एक कणभर सुद्धा साखर किंवा रस निघत नाही. तसं हे ओव्हर थिंकिंग आहे. तेव्हा आपल्याला त्या ओव्हर थिंकिंग मधनं पटकन बाहेर यायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला अशा सूचना असं लक्षात येईल की आपण आता हे भरकटच चाललोय, तेव्हा तिथनं बाहेर येऊन दुसरं काहीतरी करायला घ्या. 15-20 मिनिटांनी पुन्हा त्या प्रॉब्लेमकडे बघा, तुम्हाला कदाचित त्याचं सिम्पल सोल्युशन दिसेल. सर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण घेऊ शकता, म्हणजे आपण दोन्ही बॅलन्स साधू शकतो. हो. नाहीतर मग असं नको की एकाच ठिकाणी आपण आता मी काय करतो, माझ्या जे समोर दिसत आहेत ते घेतो. कारण हो. स्वयंसूचना तंत्राबद्दल काही सांगाल का? मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं होतं की निगेटिव्ह थॉट प्रोसेस, त्याच्या विरुद्ध आहे ती पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आहे. स्वयंसूचना तंत्र हे तसं फारसं कठीण नाहीये, त्याची प्रॅक्टिस करायला लागते. तुम्ही अत्यंत निवांत क्षणी जेव्हा बसलेले असता, स्वतःला आपल्याला समजतील अशा शब्दांमध्ये, पुस्तकातले शब्द नाही, स्वतःचे स्वतः लिहून घ्यायला लागतात की मी अमुक गोष्ट ही चांगल्या तऱ्हेने पार पाडेन, त्याच्याकरता 1, 2, 3 या गोष्टी करेन. आणि युजली या सगळ्या गोष्टी रात्री झोपताना करणं किंवा सकाळी उठताना करणं याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. मन त्याप्रमाणे वागायला लागतं. ही मनाला दिलेली शिकवण आहे. ते तंत्र आणखी डिटेल आहे, ते आपण पुन्हा केव्हा तरी डिटेलमध्ये त्याच्यात जाऊया. नंतर पालक आणि मुलांची प्रश्नाची विचारसरणी भिन्न आहे. त्याचं कारण आहे का? ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या आयुष्याच्या स्थितीत उभे आहेत. तिथे आहेत. पालकांच्या समोर काही वेगळ्या कल्पना आहेत, मुलांच्या समोर काही वेगळ्या कल्पना आहेत. शक्यतो एकमेकांशी संवाद असणं हे महत्वाचं आहे. दुर्दैवाने हल्ली आपला संवाद फक्त आपल्या मोबाईलशीच असतो, त्यातनं आपण बाहेर येणं फार आवश्यक आहे. कदाचित असं करता येईल की घरामध्ये 1 तास बिना मोबाईल घालवायचा. आता घरात आपण सगळेच असतो, खूप जास्त वेळ असतो, तर 1 तास बिना मोबाईल घालून एकमेकांशी बोललं. तुम्हाला त्यांचा व्ह्यू पॉईंट काय आहे? पुष्कळदा पालकांचं एक स्टँडर्ड म्हणणं असतं की माझ्या वेळेला असं नव्हतं. पालकांनी सुद्धा याच्यात विचार केला पाहिजे की तुमच्या वेळेला असं नव्हतं, पण ही तुमची वेळ नाहीये. हा पूर्ण वाक्य आपण बोलत नाही, आपण अर्धच बोलतो, माझ्या वेळेला असं नव्हतं. अरे पण ही तुमची वेळ नाहीये, आताची वेळ वेगळी आहे. त्यामुळे आता ते प्रॉब्लेम वेगळे आहेत, आताचे सोल्युशन वेगळे आहेत, आताच्या त्या प्रॉब्लेमवर मात करण्याच्या मेथड्स पण वेगळ्या आहेत. तेव्हा या प्रकारचा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे. आणि मुलांनी नेहमी म्हणायचं की पालक नेहमी त्यांची उदाहरणं देतात, ते त्यांची अशी इच्छा असते की त्यांना ज्या खड्ड्यात पडायला लागलं त्या खड्ड्यात तुम्ही पडू नये. त्या दृष्टीने तुम्ही त्याचा फक्त साधा विचार करावा, एवढंच मी सांगेन आता तरी. चिंता आहे बघूया. हॅलो सर. बोल. एबीसी यांनी एक प्रश्न विचारला होता, तो होता की कंपॅरिझन बऱ्याच वेळा होतं. याच्यामध्ये पुढे एक स्लाइड आहे, त्याला कंपॅरिझन ट्रॅप, जस्टिस ट्रॅप जे म्हटलं ना, न्यायाचा सापळा,
त्याचा दुसरा भाग असतो कंपॅरिझन स्नॅप. प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक स्त्री ही वेगळी परमेश्वराने बनवलेली आहे, कोणीच एक दुसऱ्यासारखं बनवलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या प्रगतीचं मापक किंवा तुमच्या सुखाचं मापक दुसऱ्याच्या सुख किंवा प्रगतीवरती ठरवता, तेव्हा तुम्ही तुमचा कंट्रोल त्या दुसऱ्याला दिलेला असतो. तुम्हाला समजा असं वाटलं, एखाद्या मुलीला वाटलं की मी त्या अमुक मुलीपेक्षा गोरी दिसली पाहिजे. आता तू त्या मुलीपेक्षा गोरी नाहीयेस, पण तुझा आवाज त्या मुलीपेक्षा जास्ती चांगला आहे, असा विचार का आपण करत नाही? त्या मुलीला फक्त गोरेपणामुळे जे काही प्लस पॉईंट मिळतात ते तुला तुझ्या आवाजामुळे मिळू शकतील, किंवा तुझ्याकडे नृत्यकला आहे, हे मी आपली उदाहरण देतोय. आणि तिच्याकडे ती नृत्यकला नाहीये, तू बोलण्यात चांगली आहेस. किंवा गोरं होणं एक सोडलं, कारण त्यांनी तुम्ही जन्मतः ते घेऊन आलेले असता, त्याच्याशिवाय इतर काही गोष्टी तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता. तर ही कंपॅरिझन करायची की फक्त तुम्हाला चांगलं होण्याकरता वापर असली ते करायची. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचे ड्राईव्ह वेगळे आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या कॅपेबिलिटीज वेगळ्या आहेत. तुम्ही त्यांच्यासारखं होऊच नका, नाही तर मग तुम्हाला परमेश्वराने वेगळं बनवण्याचा फायदा काय झाला? तुम्हाला काय झेरॉक्स बनवायची होती कोणाची? कोणीच कोण, अगदी जुळी भावंड सुद्धा एक दुसऱ्याची झेरॉक्स असतात. सिनेमात आपण नेहमीच पाहतो, एक गुंड आणि एक पोलीस असतो. गंमत म्हणून सांगितलं. सर अजून एक होता ऍक्च्युली हा सर एक एबीसी व्यक्तीचा प्रश्न होता स्टुडंट हवा की ह्या वयातल्या स्टुडंटचं जे काही रिलेशन म्हणून किंवा प्रेम असतं त्यांच्याकडे कोणी गांभीर्याने बघत नाही. आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडे पण कोणी गांभीर्याने बघत नाही. बरोबर. आणि हे जे वय असतं खूप कोमल वय असतं, तर मग ह्याच्याशी डील करण्यासंदर्भात प्रश्न होता की ह्याच्याशी कसं डील करावं? बरोबर. दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. एक तर या वयामध्ये रिलेशन होणं किंवा एक दुसऱ्याबद्दल आकर्षण वाटणं हे शरीराचा रिस्पॉन्स आहे. पण आपण म्हणजे फक्त शरीर नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण मन सुद्धा आहोत. त्यामुळे मन आणि शरीर दोघांचा जर वापर केला तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ही जी आपल्याला आता भावना झालेली आहे ही शरीराच्या रिस्पॉन्सनी झालेली आहे. पण आपण कॉलेजामध्ये आलोय ते लाईफ पार्टनर शोधायला आलेलो नाही आहोत. आपण कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं, मी विद्यार्थी धरून हे सांगतो, आपण कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं घ्यायला आलेलो आहे. ते घेता घेता जर आपल्याला चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण मिळाली तर चांगली गोष्ट आहे. पण प्रायोरिटी जी आपल्या आयुष्यातली आहे ती ठरवणं फार महत्वाचं आहे. आणि ती तुम्ही आता नाही ठरवली तर कधी ठरवणार? आता तुम्ही ऍडल्टहुड मध्ये तुम्ही 18च्या वरती आहात, त्यामुळे सरकारी धोरणाप्रमाणे तुम्ही स्वतःला जबाबदार झालेले आहात. आताच तुम्ही हे ठरवायला पाहिजे प्रायोरिटी. तर तुमची प्रायोरिटी, रिलेशन ही प्रायोरिटी नसली ना म्हणजे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्हाला एखाद्या बरोबर वेळ घालवायला छान वाटतं, त्या व्यक्तीलाही छान वाटतं, ठीक आहे. काही दिवसांनी त्या व्यक्तीला वाटेल की तिसऱ्या बरोबर चांगलं मला जास्ती वाटतं, ठीक आहे, तिला तिसरीकडे जाऊ दे, तुम्ही दुसरीकडे जा, असंही करता येतं. कारण हे कुठलंही सिरियस नाहीये असं मी धरून चालतो. असे सिनेमामध्ये लैला मजनू वगैरे असतात, पण प्रत्यक्षात असे कोणीही कधीही पाहण्यात आलेले नाहीयेत. आणि आता तर ते आणखीनच नाहीयेत. कारण पूर्वी कदाचित लैलाला मजनू एकच मनुष्य भेटला असेल किंवा मजनूला लैला. आता लैलाला 100 मजनू दिसतात, मजनूला 100 लैला दिसतात. त्यामुळे या प्रकारच्या घटना यापुढे होणं नाही याची खुणगाटच बांधा. असं एकदा म्हटलं ना की रिलेशनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलेल. बघा, दोन्ही बाजूने मुलगी आणि मुलगा दोघांनाही मी सांगतो. एक चॅटबॉक्सचा प्रश्न होता भरत पाटील आहेत त्यांचा की निगेटिव्ह विचार येत असतील तर त्याच्याकडे पॉझिटिव्ह वेने कसं बघावं किंवा कसं टर्न करावं त्या विचारांना, आणि की नाही किंवा नको किंवा ते आपण म्हणतो ना त्याच्यामुळे असे सतत विचार होत जातो, तर ते कसं हँडल? तुम्हाला एक इंटरेस्टिंग गंमत सांगतो. सायकोलॉजिकली प्रूव्हन, हे मानसशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की मेंदूला निगेटिव्ह शब्दच कळत नाही. मेंदूला नाही हा शब्द कळत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला सांगितलं की तू केक खायचा नाहीस, हे कधी साधं उदाहरण की माझ्या व्यक्तीला एक मनुष्य साधूकडे जातो की मला धन मिळवायचं काहीतरी उपाय सांगा. उद्याचा संबंध दिवस तू माकडाचा विचार मनात आणू नकोस म्हणजे तुला धन मिळेल. आता हा सकाळपासून काय विचार मनात आणायचा नाही ठेवून फक्त माकडाचाच विचार करत राहिला आणि त्याला धन मिळालं नाही. त्यातलं तत्व असं आहे की मेंदूला अमुक करू नको हे कळत नाही, मेंदूला फक्त काय करावं हेच कळतं. तर निगेटिव्ह विचार जेव्हा आपल्या मनात येतात तेव्हा आपण ऑलरेडी एक निगेटिव्ह त्याच्यात टाकलेलं असतं की मला, आता उदाहरण सांगतो की मला एक विमान, एक हायपोथेटिकल उदाहरण घेऊ, मला विमान प्रवासाची भीती वाटते असं आपण सारखं स्वतःला करतो. तर त्यांनी खरोखरच त्याची भीती वाटायला लागते. तर त्याच्यामध्ये मेंदूला हे असं न सांगता विमान प्रवास किती चांगला आहे आणि त्याचं स्टॅटिस्टिक्स किती, मी विमान कंपनीत होतो म्हणून मी उदाहरण सुचलं मला की जगामध्ये सर्वात सेफ जे आहे तो विमान प्रवास आहे.
हे ऐकायला तुम्हाला गंमत वाटेल, पण आतापर्यंत झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये सर्वात कमी ऍक्सिडेंट आणि सर्वात कमी ऍक्सिडेंटल डेथ या फक्त विमान प्रवासातच झालेल्या आहेत. आणि त्या जास्ती लोकांना माहिती असतात कारण त्याची न्यूज होते. आघाडी ट्रक आघाडी या सगळ्याच्या डेटची न्यूज होत नाही. त्यामुळे लोकांपुढे याची कल्पना असते की विमान म्हणजे बापरे आता हे पडणारच. पण तुम्ही पाहिलं तर 100पैकी 99 विमानं कधीच पडत नाही. तर असं स्वतःला पटवून द्यायचं. ते एक उदाहरण मी दिलं, अशी बरीच उदाहरणं आपल्याला काढता येतील. त्याच्यावर आपण एक वेगळं आणखीन करूया पुढच्या ह्याच्यात. बरोबर सर. सर इथंच प्रश्न अजून सर, विश्वासघाता संदर्भात एक प्रश्न असा होता की कोणी आपला विश्वास संपादन केला असेल आणि त्याने विश्वासघात केला किंवा त्याने अशी कृती केली ज्यातून आपला विश्वास त्यांच्यावरचा उडून जाईल. बरोबर आहे. तर मग त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण जातं. तर मग हे काय म्हणजे कसं आहे त्याची डील? मला वाटतं एक प्रश्न एक PQR माणसाने विचारला होता. सांगतो. याला दोन अंग आहेत. एक म्हणजे आपण आता भारत चीनचं उदाहरण घेऊ, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो की चीनने आता आपली माणसं मागे घेण्याचं ठरवलंय आणि भारताने आपली माणसं मागे घेण्याचं ठरवलं. गलवानचा विषय काढला. आता चीन हा विश्वासार्ह देश नाही हे आपल्याला अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मग अशा वेळेला काय करायचं की तुम्ही बाहेर मागे गेलाच नाही असं म्हणत राहायचं, तर तुम्ही मागे जायचं, त्यांनी मागे घ्यायचं, पण आपले सॅटेलाइट आणि ड्रोननी त्यांना रोज चेक करत राहायचं. हीच स्थिती आपण आपल्या तुम्ही आता जो अनुभव सांगितला की तुमचा विश्वासघात झाला, कदाचित तो विश्वासघात झाला नसेल, जाणून बुजून केला नसेल, हे बाजूला ठेवून सुद्धा इथून पुढे जाताना त्यांच्यावरती जो विश्वास ठेवायचा तो जाणता विश्वास ठेवायचा की मला माहिती आहे की कदाचित याच्यातनं काहीतरी घोटाळा होऊ शकतो. मग यांनी आता मी ठेवलेल्या विश्वासाला जर तो जागला नाही किंवा जागली नाही तर जास्तीत जास्त काय नुकसान होऊ शकतं. ते नुकसान जर खूप भीषण असलं तर मला वाटतं त्या माणसाशी नंतर संबंध फारसे ठेवायची गरज नाही. कारण आपण अनावधानाने काहीतरी बोलून जाऊ आणि ती गोष्ट जर त्यांनी षटकरणी केली तर आपल्याला खूप नुकसान होऊ शकतं. तेवढं नुकसान जर होऊ शकत नसलं तर त्याला जाणीव करून द्यायची किंवा त्याला जाणीव करून द्यायची की तुम्ही गेल्या वेळेला असं वागलेले आहात, तुम्हाला एक संधी मी देतो, पण ती संधी थोडंच संधी आपण देतो हे त्याला सांगण्याचीही गरज नाही. आपण त्याला ऑब्झर्व करत असतो. दुसऱ्या वेळेला जर असंच झालं तर तत्क्षणी आपल्याला त्यांच्याशी संबंध तोडता येणे की आपल्याकडे धाडस आणि आपल्या स्वतःवरती तेवढा विश्वास हवा की आपण तो संबंध तोडू शकतो. कारण कधी कधी असं होतं एखाद्या व्यक्तीला विश्वासघात करण्याची सुद्धा सवय लागलेली असू शकते. तर ती तशी व्यक्ती जर दुर्दैवाने आपल्या समोर आली तर आपण त्याच्यामध्ये असा त्याच्यावरती स्टँड घेऊ शकतो की तुमच्यावरती आम्ही डोळस विश्वास ठेवलेला आहे, पण त्यातनंही तुम्ही काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला तर आम्ही वेळीच त्यातनं बाहेर येऊ. किंवा तुमच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगूच नका. सांगण्याची तुमच्यावर सक्ती कोणी केली आहे असा एक विचार करा. पुढचा एक होता, आपण 1-2 प्रश्न सर घेऊयात वेळ बघता. हो. एक प्रश्न मला आवडला, म्हणजे तो छान होता आणि या प्रश्नाचं उत्तर बरेच जण शोधत असतील असं मला वाटतंय. आपण बघतो सध्याच्या कालावधीमध्ये पालक आणि मुलं, म्हणजे मुलाचं कुठलं का असेना, म्हणजे 80 वर्षाचे पालक असतील आणि 60 वर्षाचा मुलगा असेल किंवा मग 40 वर्षाचे पालक आणि अगदी 20-1 वर्षाचा मुलगा असेल, मुलगा म्हणजे पाल्य असेल, तर यांच्या विचारांमध्ये अर्थातच भिन्नता असते. पण याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे आपण हे बऱ्याच घरामध्ये प्रॉब्लेम होतो. तर त्याचा धोरणामध्ये कसा साधावा? नॉर्मली अशा वेळेला दोघांनी एकमेकाची जर भूमिका समजून घेतली. काय होतं माहितीये का, या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये कोणीच एक दुसऱ्याशी स्पष्ट बोलत नाही. आपल्याला एक असं वाटतं मनापासनं की आपल्या मनातले विचार समोरच्याला वाचता येतात. ते कधीही होत नाही. टेलिपॅथी इज अ मिथ. दुसऱ्याच्या मनातले विचार मला काय किंवा समोरच्याला काय कधीही वाचता येत नाही. तेव्हा जे काही असेल ते स्पष्ट जर बोललं गेलं तर माझ्या मते हे सगळे प्रकार गैरसमजामुळे होतात. मग अशी मी याच्यावरती थोडंसं जे सांगितलं होतं की पालक नेहमी माझ्या वेळेला असं होतं किंवा माझ्या वेळेला असं नव्हतं असं म्हणतात, कारण त्यांची वेळ तशी होती, त्यांचे अनुभव तसे असतात. मुलाचे किंवा पाल्याचे अनुभव अगदी वेगळे असतात. पाल्य म्हणतो की एवढ्याशानी काय होतं, पालक म्हणतात एवढ्याशानी मागे तेवढं तरी झालेलं आहे. या प्रकारचे डायलॉग नेहमी होतात. पण पालकही त्याच्यातली पूर्ण गोष्ट सांगत नाही, मुलंही त्याच्यातली पूर्ण गोष्ट सांगत नाही. त्यामुळे एक प्रकारची आढी मनामध्ये राहून जाते. अशी आढी राहणं यांनी विश्वासाला तडा जातो. आणि आढी का राहते की दोघांना वाटतं की माझ्या मनातलं त्यांना कळलेलं आहे, पण मनातलं कोणालाच काही कळलेलं नसतं आणि दोघं आपापल्या विश्वात वेगळेच विचार करत असतात. त्यामुळे बसून जर स्पष्टपणे बोलणं ह्याच्यात झालं, अनेक विषयांमध्ये स्पष्टपणे बोलता येतं, एखादृष्ट्या नाजूक विषयात स्पष्टपणे बोलता येत नाही, पण नॉर्मली मुली आईशी ते बोलू शकतात, मुलं वडिलांशी बोलू शकतात. तर स्पष्टता जर आली तर हा जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम फारसा येणार नाही.
कारण मुलंही म्हणत होती की तुमच्या वेळेला असं नव्हतं. वडील सांगतात की मी रोज सायकलनी ऑफिसला कॉलेजला जायचो, मी नोकरी करून शिक्षण केलं, तुझी कशी मजा चालली आहे. तर त्यांनी सांगायचं की मग तुमच्यासारखंच मी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? माझी मजा चालली आहे त्याकरताच तर तुम्ही एवढी मेहनत केली. मी त्यात तुम्ही जिथपर्यंत पोहोचला त्याच्यातनं पुढे पोहोचायला माझी क्षमता आहे आणि मी याचा सगळा वापर करून अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करीन. त्यातला तुम्ही आशीर्वाद आणि सहकार्य द्या. असा एक विचाराचा प्रवाह आपण बदलू शकतो आणि तो बदलण्याकरता एकमेकांशी स्पष्ट बोलणं हे अतिशय आवश्यक आहे. हे जर झालं नाही तर त्याचे गैरसमजामधनं अनेक गोष्टी पुढे होऊ शकतात. तर तसं होऊ नये. की जी पंचतंत्रातली फेमस गोष्ट आहे तिथे मुंगूस एका बाईने पाळलेलं असतं. मला नेहमी ती गोष्ट आठवते. तर ते मुंगुसाचं घरामध्ये तिला मुलासारखंच पाळलेलं असतं. पुढे त्या बाईला मूल होतं. ते मुलाला तिने पाळण्यात झोपवलेलं असतं आणि ते मुंगूस त्या मुलाचं राखण करत असतं. ती बाई बाहेरनं पाणी घेऊन येते, पाहते तर मुंगूस रक्ताने माखलेल्या तोंडाने तिच्याकडे बघत असतं. तर बाई त्याच्या डोक्यावर कळशी आदळते आणि आज जाते तर पाहते की त्या मुंगुसाने बाळाकडे आलेल्या सापाला चावून त्याला मारलेलं असतं आणि ते विजयाने दाखवायला गेलेलं असतं की कसं मी त्या सापापासून बाळाला वाचवलं. दोघांना एकमेकांचा उद्देश माहीत नव्हता. समोर दिसलेल्या गोष्टींवरनं दोघांनी मतं बनवली आणि त्याचा असा परिणाम झाला. तर एकमेकांचा उद्देश, एकमेकांची मनप्रवृत्ती, एकमेकांच्या मनात काय चाललंय हे जर माहिती झालं आणि कुटुंबामध्ये हे शक्य असतं. कुटुंबामध्ये तेवढी मोकळेपणा असला पाहिजे. तो असला तर यातले 100% नाही तरी 90% प्रॉब्लेम तर नक्कीच सोडून जातील असं माझा ठाम मत आहे. सर इथून मी एक प्रश्न घेतो आणि नंतर तुम्हाला कुठला घ्यायचा असेल तर आपण हो. तसं घेऊ शकतो. एक प्रश्न होता की मानसिक चक्रव्यूह म्हणून बाहेर येणे. ज्या क्षणी त्रासदायक विचार मनात येतात त्या क्षणी आपल्याला आवडणारी गोष्ट करणं योग्य, पण ती गोष्ट पुन्हा पुन्हा होत असेल म्हणजे ते विचार सतत येत असतील तर मग ते कसं अवॉइड करावे? हे जर फार वेळा येत असले ना तर माझा असा प्रामाणिक सल्ला आहे की हे कोणाला तरी सायकॅट्रिस्टला दाखवावं. कदाचित काहीतरी स्वभाव दोष इतका खोल गेलेला आहे की त्याच्यातनं हे जनरेट होते. हल्ली सगळ्या गोष्टीला औषधं मिळतात. आपल्याकडे एक चुकीची कल्पना आहे की सायकॅट्रिस्टकडे फक्त वेडी माणसं जातात. त्याचं खरं उत्तर असं आहे की सगळीच माणसं थोडी थोडी वेडी असतात आणि मानसिक आजार हे औषधाने बरे होतात हे आता सिद्ध झालेलं आहे. असं जर सारखं होत असलं तर आणि नाहीतर स्वतःला शिकवण देणं हाच त्याला मार्ग आहे की असे सारखे मानसिक विचार येणं, मानसिक चक्रवात जाणं याची काही गरज नसते. आणि दुसरे नेहमी लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितलं की स्ट्रेस आला की तुमचे स्नायू कडक होतात. तसंच तेव्हा तुम्ही स्नायू सैल करता तेव्हा तुमचा स्ट्रेस पण जातो. त्यामुळे शरीर आणि मन एकमेकांवरती दोन्ही दृष्टीने प्रभाव टाकत असतात. तर असे जेव्हा निगेटिव्ह विचार येतात तेव्हा चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आणि स्वतःला त्या सापळ्यातनं बाजूला काढायचं. हे जाणीवपूर्वक जर आपण करू शकलो तर काही दिवसांनी ते निगेटिव्ह विचार येणं सुद्धा बंद होईल. निगेटिव्ह विचार येणं ही आपल्या मनाची एक अवस्था असते आणि त्या अवस्थेमध्ये मन तुम्हाला काही काम करू देत नाही आणि तुम्हाला निर्णय जेव्हा घ्यायचा नसतो आणि काही काम करायचं नसतं तेव्हा मन हे सगळं तुमच्या पुढे चक्र करतं. तुम्ही जर ऍक्शन करायला घेतली त्या विषयाची नाही, काही नाही तर अगदी एक धावायलाच गेला, काहीतरी ऍक्शन करा. बॉडीच्या मसल्स आणि ब्लड सप्लाय मेंदूकडनं मसल्सकडे डायव्हर्ट करा, आपोआप मेंदू शांत होईल. ऍक्शन करा. कारण खूप विचार करणं याला खरं सोल्युशन म्हणजे खूप आचार करणं हेच आहे. त्याकरता ऍक्शन करा, एक्सरसाइजला जा, 4 लोकांना भेटा. पुस्तक वाचलं तर पुन्हा तुमचा तो मानसिक तुमचा आणि पुस्तकाचाच फक्त संबंध राहतो. त्यामुळे तुम्ही त्या ट्रॅकमधनं बाहेर येत नाही. बाहेरगत व्हा. त्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रोवर्ट व्हा. रेडिओ ऐका, गाणी ऐका, स्वतः गाणं म्हणा, काही वाजवत असला तर वाजवा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी प्रत्येकाने 1 किंवा 2 उत्तम छंद लावून घेणं हे अत्यावश्यक आहे. हे ऑप्शनल नाहीये. त्या छंदामध्ये आता आपले वैभव सर आपल्या बरोबर आहेत. कागदाच्या करामती शिकून त्या 4 करायला घ्या. लगेच तुमच्या लक्षात येईल तुम्ही निगेटिव्ह मधनं जाऊन काहीतरी चांगल्या ह्याच्यात स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. लोकमान्य टिळकांचं प्रसिद्ध उदाहरण आहे की त्यांच्या हातावरती गळवावरती कधी शस्त्रक्रिया करायची होती आणि डॉक्टर त्यांना अॅनेस्थेशिया द्यायला आले. ते म्हणलं अॅनेस्थेशियाची गरज नाही, मला तो परवापासून एक अल्जिब्राचा प्रॉब्लेम सुटत नाहीये, तो मी सोडवायला घेतो, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यांनी स्वतःला त्या पेन पासून डिसोल्यूट करून घेतलं, डिसोशिएट करून घेतलं आणि ते त्याच्या प्रॉब्लेम मध्ये इतके घुमले की ते डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ते मोकळे सुद्धा झाले. त्या लेवलची जरी आपल्याकडे एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन नसलं तरी आपण जेव्हा कृती करायला जातो, आपण जेव्हा काहीतरी फिजिकली करायला जातो तेव्हा या मनातले जे गुंती असतात, मनाच्या गुंतीतनं आपण बाहेर पडतो. हे फार महत्वाचं आहे. तेव्हा कृतीकडे लक्ष द्या. पुष्कळदा ही जी लोक असतात ती अशी सारखी मानसिक चक्रव्यूहात गुंततात, ती फारसं हाताने करत नसतात. त्यामुळे तुमची हॉबी सुद्धा हाताने करण्याची, म्हणून मी कंकाती करामत मुद्दाम, मी स्वतः ओरिगामीचा अभ्यास केलेला आहे, मला स्वतःला ओरिगामी आवडतं. काहीतरी तुम्ही करायला घेतलं की तुमचं मन आणि स्नायू
आणि मेंदू हे सगळं दुसरीकडे जातं आणि रक्तप्रवाह मेंदूकडनं स्नायूकडे आला. ते साधं गणित आहे, त्याच्यात काही विशेष नाही. नळाचा प्रवाह तुम्ही एकेकडे सोडला की दुसरीकडचं कमी होतं, तसं ते आहे. आणि त्यामुळे तुमचा तो विचार करण्याची जी तुम्ही भुलभुलैयात गेलेला असता, त्या भुलभुलैयातनं तुम्ही अगदी सहजरित्याने बाहेर येता. असा माझा अनुभव पण आहे आणि हे बऱ्याच ठिकाणी मी करून पण दाखवलेलं आहे लोकांना. तुम्ही आता प्रयोग करून पहा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर तुम्हाला कुठला विशेष प्रश्न घ्यायचा असेल तर तसं आपण घेऊयात की आपल्याला अंदाजे किती वेळ आहे बघतो मी जरा प्रश्न. 8-10 झाले ऍक्च्युली. हा, हे फार छान आहे. पल्लवी माळगावकरचा प्रश्न आहे. आता आम्ही स्किल शिकतोय पण त्याचं ऍप्रिशिएशन होत नाही. स्पर्धा आहे तरी कलेचा उपयोग होतो यातून बाहेर पडायला, असं त्यांनी म्हणजे त्याचा अनुभव दिलाय. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जरी ऍप्रिशिएशन नसलं तरी याचा अर्थ काही उद्या ते होणार नाही असं नाही. तुम्ही सध्या स्वतःला तयार करताय. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्या आयुष्यातला हा एकमेव काळ आहे ज्याच्यात तुम्ही चुका केल्यात तरी त्याच्या परिणामांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागत नाही. एकदा तुम्ही कुठल्याही कामामध्ये गेलात की तिथल्या केलेल्या चुकीचा लगेच दंडुका तुमच्यावर पडू शकतो. इथे तुम्हाला प्रयोग करता येतात, इथे तुम्हाला शिकता येतं, इथे तुम्हाला स्वतःची कॅपॅबिलिटी वाढवता येते. आणि ती कॅपॅबिलिटी नीट एकदा तुम्ही वाढवली की नंतर तुम्ही त्याचा प्रयोग चांगल्या ठिकाणी करू शकता. तेव्हा लगेच ऍप्रिशिएशन झालं नाही याच्यात अजिबात वाईट मानून घेऊ नका. मगाशी म्हटलं तसं लोकांच्या स्तुतीच्या करता भुकेलं असणं ही स्वतःच एक रोग आहे. स्तुतीने चांगलं वाटणं इथपर्यंत समजू शकतो, पण स्तुती केली नाही तर वाईट वाटणं हा रोग आहे. तर याच्यामध्ये आपण नेहमी मनात विचार केला पाहिजे की आपण हे स्वतःच्या बेनिफिट करता करतोय. मी चांगलं गायला शिकतोय कारण मला चांगलं आवडतं, गाता येतं. उद्या मी लगेच काही प्रोग्राम करीन अशा करता मी हे शिकत नाहीये. आणि चांगलं गात मी गेलो तर कोणी सांगावं. सध्या एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की इंटरनेटने तुम्हाला प्रत्येकाला एक वर्तमानपत्र काढता येईल किंवा प्रत्येकाला एक युट्यूबने प्रत्येकाला एक प्रोग्राम करता येईल एवढी क्षमता तुमच्या घरात आणून दिलेली आहे. काही काळजी करू नका. तुम्ही चांगले असाल तर जग तुमच्या पायाशी लोळण घेतील. कुसुमाग्रजांचं उदाहरण मी नेहमी देतो. कुसुमाग्रज मुंबईला काही दिवस आले आणि नंतर ते पुन्हा नाशिकला गेले. ते म्हणले मी जर चांगला असेल तर लोक नाशिकला येतील, मी मुंबईतच येऊन समाजात राहिलं पाहिजे याची काय गरज आहे. आणि तुम्ही पाहता की कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालं नाशिकमध्ये बसून. अनेक कवी मुंबईमध्ये बसून सुद्धा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं आपण पाहिलेलं नाही. तेव्हा तुमची क्षमता वाढवा, जग तुमच्या पायाशी लोळत येईल. काळजी करू नका. सर एक शेवटचा एक प्रश्न होता एक, पण एकाने एक असं विचारलं होतं मला आणि व्हॉट्सअपवरती आलं होतं, ते घेऊयात आपण मग आणि या सेशनचं त्याआधी मी बोलतो. येस येस सर. आता मी जे सगळं सांगत होतो याच्यात पुष्कळदा काही काही पारिभाषिक शब्द वापरायला लागतात. त्या पारिभाषिक शब्दांचे अर्थ थोडे वेगळे असतात. पण मी हे सगळं प्रेझेंटेशन सामान्य म्हणजे जे सायकॉलॉजिस्ट नाही किंवा ज्यांनी सायकायट्रीचा अभ्यास केला नाही अशा लोकांकरता केलेलं आहे. त्यामुळे एखाद दुसरे पारिभाषिक शब्द आले असले तर त्याबद्दल मला थोडीशी मुभा आहे. परंतु तुम्हाला हे प्रेझेंटेशन कसं वाटलं, तुम्हाला त्याच्यातनं काही जड वाटलं का किंवा चांगलं वाटलं का, त्यातनं काही फायदा झाला का, आणि भीड अजिबात ठेवू नका. आवडलं नसलं तर तसंही सांगा, कारण पुढचा जो माझा भाग आहे त्याच्यामध्ये मला त्याप्रमाणे बदल करता येईल. आणि सांगा म्हणजे तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. त्याच्यामध्ये काही एखाद्या गोष्ट कठीण वाटली असेल ती शक्यता असते, तर ती कठीण वाटते असेल सांगा, म्हणजे त्याला मी आणि थोडं सोपं करून सांगेल पुढच्या वेळेला. त्यामुळे मला तुमचा फीडबॅक त्या दृष्टीने उपयुक्त होईल. तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल सर म्हणले ते मिळणारच आहे, पण तुमचा फीडबॅक याच अर्थाचा डोळस फीडबॅक असावा. मी फार भरभर बोलतो का, मला पुष्कळ असं लोक म्हणतात की मी खूप भरभर बोलतो, पण त्याचं कारण असं असतं की वेळ कमी असतो आणि विषय मोठा असतो. परंतु फार भरभर होत असतं तर तसंही सांगा, आपण त्याच्यात एक बदल करू. आता थोडं सांग. एक प्रश्न म्हणजे एक अशी माहिती एकाने विचारली होती की साधारणपणे आपण मानसिक आरोग्य म्हटलं किंवा मानसिक कुठलाही प्रॉब्लेम म्हटलं की सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर या तिघांमधला एक बेसिक प्रश्न विचारला होता की कुठला आजार झाला की कोणाकडे जावं. म्हणजे हे अगदी साधे अगदी महत्वपूर्ण अशी माहिती. बरोबर. खूप कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. सांगतो तुम्हाला. समजा शरीराला काही आजार झाला तर समजा एखाद्याला काही खर्चटलं तर तुम्ही लगेच सर्जनकडे जाता का, तर नाही. एखाद्याचं हाड मोडलं तर तुम्ही लगेच सर्जनकडे जाता का, नाही. तुम्ही पहिल्यांदा, पूर्वी तरी अशी पद्धत होती, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जायचा. कारण फॅमिली डॉक्टरला तुमची हिस्ट्री माहिती असते. फॅमिली डॉक्टरला तुमच्यावर घालवायला थोडा वेळ असतो. फॅमिली डॉक्टर तुमच्याकडनं थोडे कमी पैसे घेतो. तुम्हाला कुठे जायचं जर असलं तर कुठे जायचं याचा उपदेश द्यायला फॅमिली डॉक्टर सक्षम असतो. तसंच आपण याच्यात घ्यायचं. कॉन्सिलर हा जो आहे हा मानसिक आजाराच्या दृष्टीने फॅमिली डॉक्टर स्थितीला असतो असं माझं मत आहे. मी काही ट्रेन कॉन्सिलर नाही आहे, पण कॉन्सिलर तुमच्याशी जास्ती वेळ बोलून तुमचा खरा प्रॉब्लेम काय आहे
त्याचं शिक्षण त्याला मिळालं असतं, काउन्सिलरला त्याचं प्रशिक्षण मिळालेलं असतं. त्यामुळे सुरुवात नेहमी सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सिनियर मित्र, शिक्षक, पालक यांच्याकडे गेलं पाहिजे. काउन्सिलर हा सुद्धा त्याच्यानंतरचा आहे. काउन्सिलरकडे लगेच काही झालं तर जाण्याची अजिबात गरज नसते. तुमचे चांगले शिक्षक असतील, तुमचे सिनियर असतील, पालक तुमचे आहेत, पालकांची पुष्कळ लोकांचं खूप क्लोज संघटन नसतं, तर कदाचित तुमच्या वडिलांचे भाऊ, मित्र किंवा आईची मैत्रीण, मावशी अशी कोणी असेल त्यांच्याशी तुम्ही आपलं मन मोकळं करू शकाल. पहिल्यांदा नेहमी त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडनं तुमच्या समस्येचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे तसं मिळालं नाही तर तुम्ही काउन्सिलरकडे जा. काउन्सिलरकडनं तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जाता आणि सकायट्रिस्ट हा त्याच्यातला शेवटचा असतो. पण सकायट्रिस्ट तुम्हाला औषधं प्रिस्क्राईब करू शकतो. ती बाकीची तिन्ही तुम्हाला औषधं देऊ शकत नाही. आणि औषध तेव्हाच द्यायला पाहिजे जेव्हा तुम्हाला जे झालंय ते औषधाने बरं होईल अशी खात्री त्या सकायट्रिस्टला वाटेल. आणि त्या सकायट्रिस्टला किंवा MD सायकॉलॉजी जे असतात, MD सायकॅट्रिस्ट, त्यांना ही खात्री वाटते कारण त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. उगीच कोणीतरी मी सांगितलं की नाही कंपोस्ट घे आणि मस्त झोप, तर तो मूर्खपणा ठरेल, कारण मी त्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. पण खरोखर एखाद्याला निद्रानाशाचा रोग असला आणि या पहिल्याच्या 4 म्हणजे तुमचे मित्र किंवा पालक, त्यानंतर काउन्सिलर, त्यानंतर सायकॉलॉजिस्ट, नंतर सायकॅट्रिस्ट या चाचण्यात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला नेमकं कळू शकतं की तुम्हाला उपाय काय पाहिजे. बहुधा फार सिरियस उपाय करायची गरज नसते. एक लक्षात ठेवा, सगळ्या प्रॉब्लेमना सिंपल सोल्युशन नॉर्मली असतं. आपण त्या मगाशी जे मानसिक चक्र उघडलं त्यांनी आपण त्याचं फार मोठं, नुसता मला घशाला खवखव झाला आणि मला करोना होते म्हणून मी ते हायड्रॉक्सिक्लोरोन घ्यायचं किंवा रेमडेसिवीर घ्यायचं, तसा मूर्खपणा मनुष्यप्रमाणे करतो. पण बहुधा 90-95% लोकांना त्याची गरज नसते. ज्यांना त्याची गरज असते त्यांची सिव्हिअर सिम्पटम्स असतात. ही सिम्पटम्स झाली की तुम्ही आपोआप कुठल्या तरी ज्येष्ठ वैद्यकीय उपचार तज्ञाकडे जाता आणि तो सांगू शकतो की तुम्ही काय घ्यायचं किंवा काय घ्यायचं नाही. तेव्हा ते त्याच्यावर सोडा. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवा. हो, तुम्ही तुमच्या समोर तुमची क्षमता आहे त्यातले प्रॉब्लेम सोडवा. तुमच्या शरीरात काय झालं त्याचे प्रॉब्लेम मग इंटरनेटवर जातात लोक, ते तर सर्वात वाईट. अजिबात जाऊ नका. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, इंटरनेट, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला 2-3 मतं असतात. त्यातलं खरं मत कुठलं आहे तुम्हाला माहित नसतं, इंटरनेटला माहित नसतं, सांगणाऱ्याला थोडंफार माहित असतं, पण त्याला त्याच्या अनुभवावर माहित असतं. हे तुम्ही जे 3-4 चाचण्या ज्या सांगितल्या ना चालण्या, त्या लोकांना इतरांचेही अनुभव त्यांनी पाहिलेले असतात. त्यामुळे त्याला माहिती असतं की नेमकं इथे काय होण्याची शक्यता आहे. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. माझे एक डॉक्टर सर्जन मित्र आहेत, त्यांच्याकडे एक पेशंट आला होता आणि म्हणला माझ्या मुलीच्या स्टूल वाटे रक्त पडत आहे. मुलगी होती 6 महिन्याची. आता काळजी एकदम, पण माझ्या डॉक्टर मित्रांनी प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे आणि आणणाराही डॉक्टरच होता. त्यांनी त्याला सांगितलं असं आहे का, पण तिला काही मेडिकल्स चालू आहे का. मग त्यांनी सांगितलं की तिला अमुक झालं म्हणून अमुक मेडिकेशन देतो. म्हणलं काही करू नको, 2 दिवसात ते सगळं बंद होईल. त्या मेडिकेशनचा साईड इफेक्ट म्हणून हे होत आहे. पण असं एकदम ते मुंगूससारखं व्हायचं, मुंगूस दिसलं की डोक्यावर गडा मारायचा, असं केलं नाही पाहिजे. आपण त्याच्यावरती साकल्याने विचार केला पाहिजे आणि योग्य व्यक्तीकडे जाऊन तो विचार. म्हणून मी तुम्हाला पायऱ्या सांगितल्या की तुमचे मित्रमैत्रिणी, त्याच्यानंतर सिनियर, त्याच्यानंतर पालक, त्याच्यानंतर काउन्सिलर, त्याच्यानंतर सायकॉलॉजिस्ट आणि त्याच्यानंतर सायकायट्रिस्ट. या रीतीने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला बहुधा सायकॉलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्ट पर्यंत जायची गरज येणार नाही. तर तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी या सहसा इतक्या सिव्हिअर नसतात की मनावर एक कायमचा ओरखाडा उठलेला आहे. हे लक्षात घ्या. बरोबर सर, मला वाटतं शेअरिंग म्हणजे थोडक्यात खूप महत्वाचं असतं. जे अगदी आपण बरोबर, अगदी करत बरोबर. नाही म्हणजे घाबरतो किंवा आपल्याला शेम वाटतं की अरे लोक काय म्हणतील मी लोक शेअर काय म्हणतील. मग असं सांगितलं ना, लोक काय म्हणतील हा सर्वात मोठा रोग आहे. लोकांना वेळ कुठे असतो तुमच्याकडे बघायला. लोक बघतात तरी का तुमच्याकडे कधी. काही लोक म्हणत नसतात. तुम्हालाच वाटतं लोक काय म्हणतील. हे सगळं आपण तयार केलेलं. त्या पाकीजा सिनेमात एक फार सुंदर डायलॉग आहे, ये तो दलदल में कोहरे से बनी हवेली आहे. सगळं इमॅजिनरी आहे, काही त्याच्यात खरं नाहीये. त्यातनं गेलं की कळतं इथे काही नव्हतं, चला पुढे निघूया, असं वृत्ती आपली होऊ शकते, असं मला वाटतं. सर वेळेकडे बघता तुमची परमिशन असेल, परवानगी असेल तर आपण सांगते म्हणजे आम्ही शेवटाकडे बोलूया. बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं असं माझा समज आहे, पण तो माझा समज आहे. तुम्ही सांगेपर्यंत मला ते कळणार नाही. नाही ऍक्च्युली आणि खरं तर आज आपण बऱ्याचशा गोष्टी कोणाला बोलायचं होतं का, आपण बऱ्याचशा गोष्टी कारणं बघितली, टेन्शन येण्याचं किंवा स्ट्रेस येण्याचं कारणं बघितली, परिणाम देखील पण बघितले बरेचसे. आता मूळ हा घालवायचा कसा, जो गाभा आहे किंवा ह्याच्यावरती वध कसं करायचं, हे म्हणतो आपण सेकंड उपाय काय आहेत, हे आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. भाग 2 आपण रविवारी म्हणजे उपस्थित त्यांना मी सांगू इच्छितो की रविवारी सेम वेळ असेल, 7चीच वेळ असेल, रविवारी आपण बघणार आहोत. आणि या भागामध्ये आज विषय असं असू शकतं की आहे म्हणजे की तुमचे आज जसे प्रश्न विचारले तसे प्रश्न आपण आधीच मी सांगून ठेवतो की तयार ठेवा, जेणेकरून
सरांपर्यंत सेशन सुरू झाल्यावरतीच कळू शकतील आणि आपण त्याच्यावरती काही उपाययोजना करू शकतो. खरं तर हा खूप नाजूक असा विषय आहे. मी एक हा सर सॉरी. सुचवतो की ते हो, प्रश्न जर त्यांनी तुला आधी पाठवले आणि तू मला ते आधी पाठवून ठेवले तर माझं हा. प्रेझेंटेशन त्या अनुषंगाने मी हे करू शकतो. त्यांनी नावं द्यायची गरज नाही, मला नावांची गरज नाही. बरोबर, प्रश्न जर त्यांनी पाठवले आणि तू ते सगळे एका मेलमध्ये घालून मला पाठवून दे. मग सर एक काम करू का मी, म्हणजे मी काम करतो म्हणजे आता उपस्थित सगळे आहेत त्यांच्याशी हे करूनच करतो, कारण की व्यक्ती खूप म्हणजे प्रश्न खूप येतील तर मला हे करणं थोडं कठीण जाईल. तर मी एक गुगल फॉर्म तयार करतो ओके, आणि व्हेरी फक्त गुड. त्याच्यावरती नाव नाही, फक्त ईमेल ऍड्रेस किंवा तुमचं जे व्यक्तीचं नाव सुद्धा ठेवत नाही, फक्त प्रश्न मी घेतो त्याच्यावरती हो, आणि चालेल. जेणेकरून ते प्रश्न सबमिट करतील आणि एकत्र स्वरूपात ते मला मिळतील. अन्यथा मला प्रत्येक नंबरकडनं वेगळा प्रश्न आला तर मलाही हो, ते नाही, हे होऊ नाही, शकते. मग मग मी ते- गुगल फॉर्म करतो आणि सगळ्यांना ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये पाठवून देतो सर. जेणेकरून ते प्रश्न एक असतील. मात्र त्याच्यात सांगा की प्रत्येक व्यक्तीने त्याचं सेक्स आणि त्याचं एज मात्र लिहायचं. हो 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 नावाची मला गरज नाही, पण ही गरज आहे, कारण त्या दृष्टीने त्याला सोल्युशन आपल्याला देता येतं, म्हणून बाकी काही नाही. चालेल. मग आपण सर शनिवारपर्यंत ही वेळ, उद्या मी फॉर्म क्रिएट करतो आणि शनिवारपर्यंत ठीक वेळ आहे. देऊयात का आपण, व्हेरी गुड, अगदी नक्की, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला देखील हा, मलाही थोडा वेळ वाचून मिळेल. थोडंसं- शनिवार संध्याकाळपर्यंत मला पाठव, म्हणजे मी त्याच्यावरती थोडा विचार करून ठेवेन. माझ्या ईमेल ऍड्रेसवर पाठवतो. चालेल चालेल. मग मी एक गुगल फॉर्म तयार करतो आणि ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सगळ्यांची नावं आहेतच, त्यांच्या मी पाठवून देतो आणि ठीक आहे. त्यानुसार मग त्यांच्याकडनं आला की हा. तुम्हाला तो फॉर्म मी शनिवारी 7 पर्यंत संध्याकाळी आपण ते घेऊयात. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला सर मी हा. फॉर्म हे करतो, मी देतो. ठीक आहे, मग त्याच्यावरती मी विचार करून ठेवेन, म्हणजे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये त्याचा मला उहापोह करता येईल. बरोबर सर. आणि त्याचबरोबर एकंदरीतच या स्ट्रेस पासून मुक्ती कशी मिळवायची किंवा टेन्शन पासून मुक्ती मिळवणं सोपं नाहीये आणि ते अशक्यच आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा अरे, अतिशय सोपं आहे. मला तुम्ही बरेच दिवस बघताय, माझ्या मते तुम्हाला हो. स्ट्रेस कधी फार दिसला असेल असं मला तरी वाटत नाही. इनफॅक्ट एक गमत म्हणून सांगतो, कुवेटमध्ये जेव्हा मला सांगितलं की तुम्ही हे प्रेझेंटेशन द्या, तर मी त्यांना म्हटलं बघ, मी सायकॉलॉजिस्ट नाही, सायकायट्रिस्ट नाही, काही नाही, माझ्या का मागे लागताय. त्यामुळे अहो, तुम्हाला आम्ही गेले 1.5 वर्ष बघतोय, तुम्हाला कधीही कुठेही स्ट्रेस आम्हाला दिसला नाही, तर तुमचं रहस्य काय ते मला सांगा. अशा याच्यात खेळीमेळीच्या वातावरणात तो कार्यक्रम झाला आमचा. तर काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये, डोंट वरी, सोपं आहे. याबाबत आपण चर्चा करू की तुमच्या आता कसं राहते नाही, नाही, सगळ्यांना. तसं नाही. प्रत्येक मनुष्य वेगळा असतो, ते मला हेच सांगितलं. म्हणजे आनंदाचा गमक थोडक्यात. हा, बरोबर, अगदी बरोबर, करेक्ट. तर रविवारी आपण परत भेटूयात. जे जे आले आहेत सगळे, जे आतापासून सकाळपासून पूर्ण सेशन राहते, त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद त्यांना देतो. ते देखील त्या वेळात वेळ काढून आले होते. त्याचप्रमाणे नेने सर आहेत, नेने सरांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. ते खरोखरच मोठे व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहेत आणि ते वेळात वेळ काढून आपल्याकडे आले आणि आतापर्यंत 3 सेशन घेतले आणि तसंच रविवारचा जो भाग आहे तेही घेणार आहेत. आणि अजून एक आहे की याच सेशनचे आपण रेकॉर्डेड जे करत आहेत रोहित पिनरकर, त्यांचं देखील आपण, तर ते देखील आहे, तर त्यांचे देखील मी धन्यवाद त्यांना देतो. आणि हे रेकॉर्डेड व्हर्जन 2 दिवसामध्ये एडिट करून त्याची लिंक देखील पाठवण्यात येईल. आणि पुन्हा एक फक्त सांगेन की गुगल फॉर्म मी सगळ्यांना पाठवेन, तो फक्त भरावा. जे काही प्रश्न असतील, कोणाचंही नाव डिस्क्लोज केलं जाणार नाही, मी त्याच्यात नाव लिहिणारच नाही. हा, चालेल, गरज नाही, मला गरजच नाही. हो, ज्यांना ऑप्शनल नाव द्यायचं असेल तर ते फक्त लिहू शकतात. अन्यथा जसं म्हणाल त्याप्रमाणे मी फॉर्म तयार करीन आणि पाठवून देईन सर. मी ऍक्च्युली रेकॉर्डिंग करता का आग्रही होतो, कारण मला असं, मी खूप ठिकाणी जातो, अजून सुद्धा लोकांना भेटतो, फोनवर तर नेहमीच भेटतो, तर हा प्रॉब्लेम खूप जास्ती पसरलेला आहे असं माझ्या लक्षात येतं, स्ट्रेस हा प्रॉब्लेम. तर आपण जर हे रेकॉर्डिंग केलं तर प्रत्येकाला काही आपल्या रेकॉर्डिंगला येता येत नाही ना, तर आपण हे थोडं जास्ती प्रसार करू शकू. कोणाला फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे ना. हो, म्हणजे 100च जण अलाव करतो आपण, म्हणजे इथे हा, आपण exactly. गुगल करतात त्याच्यामुळे मग आपण काहीच करू हो, शकत हो. नाही. पण एकदा ते रेकॉर्डिंग झालं की आपण ज्यांना पाहायचं ते बरं, ते त्यांच्या वेळेला बघू शकतात. हो, आपण सर. जी वेळा ते चौपट घालतो ती पण राहत नाही येस सर. त्या दृष्टीने. बरोबर. थँक्यू सर पुन्हा एकदा. मोस्ट खूप खूप धन्यवाद. करेक्ट. सरांना पण धन्यवाद आणि पौरस सरांना पण खूप खूप धन्यवाद. खूप छान सेशन, म्हणजे आतापर्यंत जेवढी 26 सेशन झाली खूप अगदी अप्रतिम झाली आणि त्यातून बरंच काही शिकायलाही मिळालं आणि कळलंय. आणि आजचं सेशन तर खूपच छान होतं. नेने सरांना खूप धन्यवाद. थँक्यू. एक मी सांगू इच्छितो की उपदेश देणाऱ्यापेक्षा उपदेश देणारा जास्त महत्वाचा असतो, पण त्याच्यावरती काम त्याला करायचं असतं. मी तर बडबडून निघून जाईल, पण त्याच्यावरती काम तुम्हाला लोकांना करायचं. त्यामुळे तुमचे धन्यवाद आणि तुमच्याबद्दल माझ्या मनात जो आदर आहे तो त्यामुळे आहे की तुमचा वेळ काढून तुम्ही याच्याकरता येता आणि नंतर तुम्हाला याच्यावरती काम करायचं असतं.
त्यामुळे सगळ्यांना ते चांगलं काम करायला मिळावं ही माझी सदिच्छा असते. अगदी तुमचे आशीर्वाद आहेतच. थँक्यू सर. थँक्यू.